जॅकेट आणते मला. माझा आवाज येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगावं, आवाज येतो का नाही. अक्षय आवाज येतो का? जे कोणी लाईव्ह असेल कमेंट बॉक्समध्ये सांगावं. तुम्ही 3 बार येऊ नका इकडं. राजोळे साहेब जय मल्हार. आवाज येतो माझा? अक्षय बर्वे, राहुल वावरे, माझा आवाज येतो का? - 28 जण लाईव्ह आलेले आहेत. डॉक्टर शिंदे साहेब जय मल्हार. मी माईक हेडफोन लावलेला नाही. मला हेडफोन लावता येत नाही मोबाईलला, त्याच्यामुळं थोडा माझा पाठीमागचा बॅकग्राऊंडचा आवाज थोडा आता आज सहनच करावा लागेल, किंवा चेक करतो मी लावता येतं का कसं. आवाज येतो का आता? परत एकदा सांगा आता आवाज येतो का? मी माईक लावलाय हा. अक्की मनीषाताई जय मल्हार. आवाज येतो? खनाळ साहेब जय मल्हार. आमचे गुरुवर्य डॉक्टर शिवाजीराव वाघमोडे साहेब, आपण लाईव्ह आलात. आवाज येतो? मयूर थिटे साहेब, सुरू करूया. सर्वांना जय मल्हार, नमस्कार. घरीच असल्यामुळं मेकअप वगैरे काही केलं नाही. अवतार साधा आहे, जसं रोज राहतो तसंच आहे. फोटोत सूट कोट टाय बघून सगळ्यांना वाटलं असेल कोणतरी मोठा माणूस आहे, म्हणजे नवीन माणसासाठी एक्सप्लेन केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं इतिहासाचा सामाजिक विषयाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या होळकर रियासत या ग्रुपवर, या फेसबुक ग्रुपवर आज महाराजा यशवंतराव होळकर यांचा अपरिचित इतिहास या विषयावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. तत्पूर्वी ग्रुपबद्दल थोडी माहिती देतो. देशामध्ये कोरोनाचं संकट असल्यामुळं
आज अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि या फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह येऊन वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत। तसंच आपणही अहिल्यादेवी होळकर यांना विचाराची आदरांजली वाहण्यासाठी फेसबुक लाईव्ह या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या फेसबुकचे संचालक, फेसबुक चालवणारे दोन्ही इतिहासाचे अभ्यासक, इतिहासप्रेमी आणि खास करून तटस्थ इतिहासावर म्हणजे कुठलाही विषय असो त्यात तटस्थपणा घेणारे राहुल वावरे आणि अक्षय बर्वे या दोघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो। कारण इतिहास म्हणलं की तटस्थपणा त्यात खूप महत्त्वाचा असतो आणि या दोघांनी तटस्थपणाची जी भूमिका घेतलेली आहे त्याचे परिणाम भविष्यात खूप चांगल्या पद्धतीने दिसतील। होळकर रियासत हा खूप मोठा ग्रुप आहे। या ग्रुपवर अनेक इतिहासाची तज्ज्ञ माणसं, इतिहासाची जाणकार, इतिहासकार, अभ्यासक, अनेक विद्यापीठातील, महाविद्यालयातील तसेच संशोधन क्षेत्रातील अनेक माणसं या ठिकाणी या ग्रुपला जोडलेले आहे। आणि माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस, मी तर खरं होळकरशाहीचा वाचक आहे, अभ्यासक आहे। महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास सांगण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे। यापूर्वीही महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक असेल किंवा त्यांच्या जीवनातील अनेक ज्या गोष्टी आहेत त्या मी वेगवेगळ्या लाईव्हच्या माध्यमातून मांडलेल्या आहे। मागच्या वर्षी अक्षय बर्वे, राहुल वावरे यांच्या माध्यमातून मी या ग्रुपवर आलो होतो। कालपासून लाईव्ह सेशनला सुरुवात झाली आणि पुढे अनेक चांगली मंडळी या ग्रुपवर लाईव्ह आपला विषय ठेवणार आहे। म्हणून मी सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो, संजय बिरार सर धन्यवाद, आपणही भाऊसाहेबजी ओळ, श्यामजी शेळके, भागवतजी कुंडकर साहेब, पवनजी चोपडे, रामेश्वरजी हराळे, दशरथ मोटे सर, प्रदीपजी हटकर, दत्तात्रय पांढरे, शिवाजीराजे ढेपले निफाड, मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, जय मल्हार करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो। पंचभैया प्रमुख निफाडचे मुकुंदराजे होळकर हे देखील आपल्यासोबत आज लाईव्हमध्ये सहभागी आहेत, ते मला बघतायत आणि मी चुकू नये अशी मी पूर्ण तयारीनिशी या लाईव्हला आलेलो आहे। आणि आत्ताच बराच वेळ म्हणजे तब्बल 10 ते 15 मिनिटं नेटवर्कमुळे मला उशीर झाला आणि मी आपला विषय जो आहे, माझा विषय म्हणण्यापेक्षा आपला विषय आपण या ठिकाणी सुरू करू। महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विषयाला हात घालण्यापूर्वी ज्यांनी होळकरशाहीची स्थापना केली, होळकरशाही उभा करण्यासाठी ज्यांनी मल्हारबांना घडवलं असे तळोद्याचे जहागीरदार भोजराज बाबा बारगळ, सुभेदार मल्हारराव होळकर, राणी गौतमाबाई साहेब होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, युवराज खंडेराव होळकर या सर्वांना आणि अटकेपार झेंडे रोवणारे, इतिहासामध्ये मोठा पराक्रम केलेले पहिले थोरले सुभेदार तुकोजीराव महाराज यांना मी अभिवादन करतो आणि आपल्या विषयाला मी सुरुवात करतो। खरं तर महाराजा यशवंतराव होळकरांचा इतिहास खूप मोठा आहे, तो फेसबुकवर सांगण्यासारखा, पुस्तकात वाचण्यासारखा मुळीच नाही। भारताच्या अशा एका महाराजामुळे इंग्रजांच्या राजवटीवर एक मोठा परिणाम झालेला आहे, परंतु अजूनही ज्यांनी इतिहास वाचला नाही ती माणसं असं काही होऊ शकतं असं ते मान्य करीत नाही। म्हणून आज आपल्याला मी काही प्रमाणासह ते विषय सांगणार आहेत। अनेकांनी विषय वाचलेले आहेत, लढाया वाचलेल्या आहेत, त्यांचे प्रसंग वाचलेले आहेत, परंतु आयुष्य कमी मिळालेला महाराजा हा किती धावतो, किती लढाया करतो, त्यातही अहिल्यादेवींचं स्वप्न कसं साकार करतो, ह्या सगळ्या धावपळीमध्ये ते स्वतःसाठी किती जगले हे आपल्याला कळेल। आणि मी सुरुवात करतो। सुभेदार मल्हारराव होळकर यांच्याबद्दल एक कविता आहे, 2 ओळी आहेत, त्या म्हणतो आणि सुरुवात करतो। राजलक्ष्मी ही तुला प्राप्त होवो व ती तुझ्याजवळ असो, जगताचा उत्पन्न करता जो ईश्वर तो तुझा सहाय्यकारी असो, त्याच्या कृपेने
तुझी लक्ष्मी स्थिर असो व तुझे कार्य सिद्धीस जावो, अशी ही फारसी भाषेतली मराठीत रूपांतरित केलेली ही कविता आहे। लुत्फे इलाही बकुनत कारे खैश मुशैदे दौलत व रसनात सरोश, अर्थात ईश्वराची कृपा आपले काम करीत असते आणि देवदूत वैभवाच्या आनंदाची बातमी पोहोचवित असतात। अर्थात महाराजा यशवंतराव होळकर नेहमी म्हणतात की माझं प्रारब्ध हे माझ्या सोबत आहे, मी प्रारब्धावर म्हणजे माझ्या नशिबात काय लिहिलं याच्यावर माझा विश्वास नाही, तर मी जे काय करतो त्याच्यावर माझा विश्वास आहे। तर अशा या महाराजा यशवंतराव होळकरांना अभिवादन करतो। त्यांचा विषय सांगताना आपण सांगितलं पाहिजे की त्या महाराजा यशवंतराव होळकरांचा जन्म राजगुरुनगर तालुक्यातील वापगाव या ठिकाणी झाला। यमुनाबाई यांच्या पोटी, यमुनाबाई आणि तुकोजीराव महाराज यांच्या पोटी झाला। ते चार भावंडापैकी चौथे होते। महाराजा यशवंतराव होळकरांना 3 अधिकृत राण्या होत्या, पत्न्या होत्या, परंतु इतिहासकारांनी त्यांच्या 2 पत्न्यांविषयी अतिशय चुकीची माहिती लिहिलेली आहे आणि या बाबतीचा जो इतिहास आहे तो नक्कीच भविष्यामध्ये काही पुस्तकांमधून आपण खोडून काढणार आहोत। त्या कोण राण्या होत्या तर त्यांची जी लग्नाची पत्नी होती ती लाडाबाई, ज्यांच्यापासून भीमाबाई ह्या जन्माला आल्या। दुसऱ्या आहेत तुळसाबाई, ज्यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्यानंतर त्यांचं राज्य चालवलं। त्यानंतर आहेत तिसऱ्या केशरबाई, ज्या भरतपूरच्या युद्धानंतर त्या त्यांच्या आयुष्यात आल्या। अशा या केशरबाई ज्यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांचा उत्तराधिकारी दिला, म्हणजे त्यांना मल्हारराव नावाचा जो मुलगा झाला त्या केशरबाई होळकर, ज्यांनी त्यांनाच कृष्णाबाई म्हणतात, त्या कृष्णाबाईनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराजा यशवंतराव होळकर यांचं जे स्वप्न पूर्ण केलं। अर्थात महेश्वरचा जो जागतिक लेवलचा जो घाट आहे, जी छत्री आहे, ती महाराजा यशवंतराव होळकर यांच्या काळात तिचं निर्माण कार्य सुरू झालं। अर्थात अहिल्यादेवीची जी महेश्वरला जी छत्री मंदिर आहे आणि जो नर्मदेवरचा घाट आहे तो या कृष्णा मासाहेबांनी पूर्ण केलेला आहे। हा इतिहास आहे आणि तब्बल 28 वर्ष ते काम सुरू होतं आणि कृष्णाबाईंनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या स्वप्नातील असा हा जगातील आश्चर्य करणारा हा घाट निर्माण केला। त्यासाठी तब्बल 1 कोटी रुपये खर्च केले आणि घाट निर्माण करताना, अहिल्यादेवीची छत्री निर्माण करताना त्यांनी वेगवेगळ्या सुबक मूर्त्या आणि दगडावरचं काम त्या ठिकाणी करून घेतलं आणि त्याच ठिकाणी विठोजीराव होळकर यांची देखील सुंदर छत्री अहिल्यादेवींच्या छत्रीसमोर त्या ठिकाणी समाधी मंदिरासमोर त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेला आहे आणि त्यांचा एक असा स्वतंत्र असा मोठा इतिहास आहे। महाराजा यशवंतराव होळकरांचा जन्म ज्या वापगावाला झाला त्याच्यानंतर त्यांचं जे बालपण आहे ते उज्जैन जवळच्या तराणा तालुक्यातल्या कायथा नावाच्या गावामध्ये त्यांचं जे जीवन आहे किंवा त्यांचं जे बालपण आहे त्यांच्यावर जे संस्कार आहेत ते संस्कार त्या कायथा गावामध्ये झाले। पांडुरंग शंकर जोशी या शिक्षकानं त्यांना संस्कार दिले, त्यामध्ये त्यांना संस्कृत भाषा, फारसी, मराठी, हिंदी त्यांना त्या भाषेचं ज्ञान महाराजा यशवंतराव होळकरांना अवगत झालं। कायथा येथील जे फणसेवाडा आहे, म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या कन्या मुक्ताबाई यांना जे कायथ्याला तराण्याजवळ जे आंदण दिलतं गाव, त्या वाड्यामध्येच त्यांचं शिक्षण झालं तराण्यामध्ये आणि तिथून पुढं म्हणजे यशवंतराव महाराज हे आपला म्हणजे त्यांच्यावर जे संस्कार झाले त्या ज्ञानार्जन केल्यानंतर त्यांनी सरदारकीचं शिक्षणही त्यांनी घेतलं आणि आयुष्याला सामोरं जात असताना ज्यावेळेस खर्ड्याची पहिली लढाई म्हणजे खर्ड्याची जी लढाई झाली त्या लढाईमध्ये म्हणजे महाराजा यशवंतराव होळकरांचा इतिहासामध्ये पहिला संदर्भ कुठं मिळतो तर तो खर्ड्याच्या लढाईमध्ये मिळतो। खर्ड्याच्या लढाईवर स्वतंत्र पुस्तक माझे मित्र अशोक बांगर यांनी नुकतंच प्रकाशित केलेलं आहे। तर या खर्ड्याच्या लढाईचं सविस्तर वर्णन आणि तपशील त्या लढाईमध्ये आपल्याला वाचायला मिळेल। तर असे हे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या त्या खर्ड्याच्या लढाईचे जे काय परिणाम असतील, परंतु त्या लढाईमध्ये महाराजा यशवंतराव होळकर या पहिल्यांदा त्यांचं नाव आलं। काशीराव होळकर हे 26 जानेवारी 1797ला ज्यावेळेस म्हणजे सुभेदार झाले
त्यावेळेस यशवंतराव होळकर महाराज हे 80 पागेच्या स्वाराचे प्रमुख होते. त्यांना आपल्याच पित्याने म्हणजे तुकोजीराव महाराजांनी 80 पागेच्या स्वाराचे प्रमुख त्यांना नियुक्त केलेलं होतं. तर ह्या इतिहासातले ज्या बारकावे आहेत ते आपल्याला मी या ठिकाणी सांगतोय. अनेक घटना आपल्याला माहीत आहेत, त्या आपल्याला मी या ठिकाणी सांगतो. ज्यावेळेस काशीराव होळकर यांना सुभेदार म्हणून बसवलं त्यावेळेस त्यांना भावांनी म्हणजे मल्हारराव, विठोजी आणि यशवंतराव महाराजांनी त्यांना विरोध केला. दौलतराव शिंदे आणि दुसऱ्या बाजीरावांनी होळकरांची गादी बळकवण्याच्या दृष्टीने त्यांनी काशीरावाला पाठिंबा दिला. परंतु काशीराव सुभेदार होताच. काशीराव खरं तर सुभेदारीच्या लायकीचे नव्हते. त्यांना आवाज येत नाही का सर माझा? आवाज येत नाही का? मला कमेंट करून सांगा मला प्लीज. वातावरणही बदललेलं आहे, पावसाचं वातावरण आहे, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. तरी पण मला लवकर सांगा कमेंटमध्ये. मोरे साहेब, मोरे सरकार सर येतो ना आवाज? शिंदे सर ओके ओके. सॉरी थोडं व्यत्यय आला आपल्याला मी कमेंट बघून. ज्यावेळेस मुळा मुठा नदीच्या किनाऱ्यावर ज्यावेळेस हे 3 बंधू मल्हारराव, विठोजी आणि यशवंतराव महाराज आपापल्या छावणीमध्ये होते आणि अचानक पेशव्याच्या माध्यमातून दौलतराव शिंदेनी मुझफ्फर खानाला होळकरांच्या छावणीवर हल्ला करायला लावलं. मध्यरात्री तो हल्ला झाला आणि त्यानंतर त्या हल्ल्यामध्ये ठरवून महाराजा यशवंतराव होळकरांचे बंधू मल्हाररावांना त्या ठिकाणी ठार करण्यात आलं. त्यामध्ये मल्हाररावांचे मेव्हणे आनंदराव बहाडी लढता लढता त्या ठिकाणी धारातीर्थी पडले. ज्यावेळेस मल्हाररावांना मारल्या जात होतं त्यावेळेस त्यांचे मेव्हणे आनंदराव बहाड हे त्यांच्यावर येणारे वार झेलत होते. त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करीत होते. आपण होळकरांचा इतिहास सांगत असताना किंवा वाचत असताना ढोबळमानाने सरळच वाचतो, परंतु ज्या इतिहासातल्या ज्या काही बारीक गोष्टी आहेत त्या या ठिकाणी सांगतो. बहाड घराणं हे खूप मोठं आहे, इंदोरमध्ये आणि दिल्लीमध्ये वास्तव्याला आहे, परंतु या घराण्याचा इतिहासच कोणाला माहीत नाही किंवा त्यांचं योगदान माहीत नाही. तर त्या लढाईमध्ये मल्हाररावांसोबत आनंदराव बहाड देखील त्या ठिकाणी धारातीर्थी पडले. पुढं विठोजी महाराज पंढरपूरकर गेले. त्यानंतर यशवंतराव महाराज हे जेजुरीला गेले. जेजुरीला गेल्यानंतर त्यांनी आपल्या कुलदैवताचं दर्शन घेतलं आणि जे पुजारी होते खाडे, त्या खाड्यांकडून एक घोडी घेऊन ते मांडवगण मार्गे, जालना मार्गे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या अशा सीमेवरून ते नागपूरला दुसऱ्या रघोजी भोसले यांच्याकडे ते पोहोचले. दुसऱ्या रघोजी भोसलेचे आणि तुकोजीराव महाराज होळकर यांचे अतिशय चांगले संबंध होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून यशवंतराव महाराज तिथं गेले. परंतु दुसऱ्या रघोजीला दौलतराव शिंदेंनी धमकीचे पत्र पाठवून त्यांच्यावर चढाई करण्याची धमकी देऊन दुसऱ्या रघोजींना, यशवंतराव महाराजांना कैदेत टाकण्याचा त्यांनी पत्र दिलं आणि त्यानुसार दुसऱ्या रघोजींनी यशवंतराव महाराजांना कैदेत टाकलं. ते कैदेत कुठं टाकलं तर चांदा जे आहे, आपण चांदा ते बांदा म्हणतो, तर त्या चांदा गावामध्ये एका गढीमध्ये महाराजा यशवंतराव होळकरांना त्या ठिकाणी कैदेत टाकलं. तिथून महाराज निसटतात आणि थेट ते तोरणा माळेत असलेल्या चिखली गावामध्ये झुंजार नाईकाला मिळतात. झुंजार नाईक हा भिल्लांचा एक सरदार असतो, होळकरांच्या पदरीचा असतो. तर त्या ठिकाणी महाराजा यशवंतराव होळकर जातात. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या झुंजारसिंग नाईकाला भेटल्यानंतर त्याला सगळी हकीकत सांगतात. तब्बल 1 महिनाभर ते 1-2 महिने ते यांच्या ताब्यात असतात आणि त्यांच्यावर जे आघात झालेले असतात, महाराजा यशवंतराव होळकर
यांच्यावर जे वेगवेगळ्या पद्धतीचे आघात झालेले असतात, त्या आघातामुळं ते खूप म्हणजे त्यांची जी मानसिकता असती ती फक्त एक स्वतंत्र सैन्य दल, सैन्यबळ निर्माण करण्याची असते. त्यांच्या मनामध्ये बंड करण्याची त्यांच्या मनामध्ये ती जी इच्छाशक्ती जागरूक होते. आणि एक राजा म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर यांच्याबद्दल कोणालाही वाटत नव्हतं की ते बंड करू शकतात आणि भावाला आव्हान देऊ शकतात. मी आधीच म्हणलो की तटस्थपणे इतिहास सांगताना काही गोष्टी ज्या सांगितल्या पाहिजे. होळकरांच्या इतिहासामध्ये काशीरावांनी जे काही चुकीचं काम केलं, त्या काशीरावांच्या चुकीमुळे महाराजा यशवंतराव आपल्याला म्हणजे या देशाला एक मोठा राजा मिळाला. जर काशीराव सोयीचे वागले असते तर त्यांचे सगळे भाऊ त्यांच्या सोबत असते आणि इतिहास अजून वेगळा असता. परंतु काशीरावाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे हा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेस ते यांना भेटतात झुंजारसिंग नाईकांना, मग त्या झुंजारसिंग नाईकांच्या माध्यमातून ते पहिले देपालपूरला लुटतात. इंदोरच्या पलीकडे गाव आहे देपालपूर. त्यांना समजावण्यासाठी होळकरांच्या म्हणजे महेश्वरून त्यांना संताजी होळकर त्यांना समजावण्यासाठी येतात. आणि समजावण्यासाठी येत असताना ते सांगतात की असं म्हणजे तुम्ही जे करताय आपल्याच राज्यात लूटमार करताय आणि अनेकांना जे आपल्या बाजूने ओढतात ते चुकीचं आहे. परंतु महाराजा यशवंतराव होळकर संताजी होळकरांना ते परिस्थितीचं गांभीर्य समजून सांगतात. आणि संताजीराव देखील त्यांनी जे सांगितलेली जी गोष्ट आहे त्यावर ते संताजीराव त्यांच्याशी एकमत होतात. या सगळ्या म्हणजे नागपूर ते तोरणावा जो प्रवास झालेला असतो, या प्रवासामध्ये त्यांना लाला भवानी शंकर नावाचा एक मित्र मिळतो. विद्वान असतो, हुशार असतो, पण पुढं तो फितूर होतो. भरतपूरच्या लढाईनंतर हा भवानी शंकर जो आहे तर त्याची माहिती मी पुढे सांगतो. हा भोपाळचा असतो, मित भाषा असतो, गोड बोलत असतो. तर हा मित्र होतो, त्याला बक्षीपद महाराजा यशवंतराव होळकर देत असतात. तर हा सगळा प्रकार कशासाठी होतो तर विठोजीराव होळकर ज्यावेळेस त्या तिथून मुळामुठा नदीच्या तिथून ज्यावेळेस जातात, पंढरपूरकडे जातात, तर मानदेश आणि त्या परिसरामध्ये ते सगळ्या सरदारांना जी वेगवेगळी माणसं आहेत त्यांना सांगत असतात की अमृतराव हेच पेशव्याच्या गादीचे प्रमुख आहेत, तेच त्यांचाच अधिकार आहे. ते दुसऱ्या बाजीरावाला सहन होत नाही आणि दुसरा बाजीराव चिडतो आणि दुसऱ्या बाजीरावाला बाळोजी कुंजीर आणि दौलतराव शिंदे, सर्जेराव घाटगे ही जी कपटी माणसं असतात ती चुकीचा सल्ला देत असतात. मग दुसरा बाजीराव विठोजी महाराजांना पकडण्याचं फरमान काढतो आणि विठोजीराव महाराजांना पकडून आणल्या जातं. या दरम्यान खूप मोठा काळ इकडं लोटल्या जातो. विठोजीराव तिकडं म्हणजे लुटमार करतात. पेशवे शिंदे परेशान होतात. ह्यांच्या म्हणजे जी काय चाललेलं असतं ते स्वबळावर असतं. इतिहासामध्ये इतिहासकारांनी म्हणजे 20 फेब्रुवारी 1798ला ज्यावेळेस महाराजा यशवंतराव होळकरांना कैदेत टाकलेलं असतं, त्यानंतर ज्या हालचाली घडतात की महाराजा यशवंतराव होळकर हे एकटेच निघतात, ते बी स्वतःच्या कपड्यावर, पुजाऱ्याच्या दिलेल्या घोडीवर आणि काही पैशावर. याचे प्रमाण आहेत. तसंच विठोजी महाराज हे देखील स्वतःच्याच कर्तबगारीनं निवडक माणसं तयार करतात, फौज तयार करतात आणि एका राजसत्तेला मोठं आव्हान देतात. एका सुभेदाराच्या 2 मुलांनी 2 दिशेला 2 बंड त्या ठिकाणी सुरू केले होते आणि या बंडामुळं दौलतराव शिंदे आणि पेशव्यांच्या तंबूमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती. महाराजा यशवंतराव होळकर एक एक करून अनेक चांगली त्यांना अनेक चांगली माणसं मिळतात. त्यांना तोरणामाळ परिसरात रामचंद्र भारती, अक्राणीचा राजा
भाऊसिंग अशी ती त्यांना चांगले मिळतात। त्याच्यानंतर ते शेंदव्यामधलं आमला जे गाव आहे, आमला नावाचं गाव, तर ते 1600 सैनिकाच्या माध्यमातून महाराज यशवंतराव होळकर त्या गावावर हल्ला करतात, तिथून लूट करतात। आणि दुसरा हल्ला जो आहे तर तो दुसरा हल्ला नंदुरबारच्या अलीकडं प्रकाशा नावाचं गाव आहे, त्या गावावर तिथं हल्ला करतात। तिथून 24 घोडे आणि 60,000 रुपये नगदी आणि 2 तोफा त्या ठिकाणी मिळतात। यामध्ये संताजी होळकर आणि महिपतराय त्यांना म्हणजे महिपतराव ह्या याच्यात मोठे असतात। महाराजा यशवंतराव होळकर त्या ठिकाणाहून तोरणा माळेहून थेट महितपूरकडे कूच करतात आणि तुळसाजी वाघ त्यांचा त्या ठिकाणी मोठा चांगला सत्कार करतात। त्यांना 15 शेले आणि वेगवेगळे आभूषणे भेट देत असतात। त्यानंतर तराणा येथे म्हणजे जिथं त्यांचं शिक्षण झालेलं असतं त्या ठिकाणी फणसे जहागीरदार हे महाराजा यशवंतराव होळकर यांना पहिला शाही शामियाना भेट करतात। मित्रांनो, इतिहासामधल्या अनेक ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघितल्या पाहिजे, त्याच्या नोंदी वेगवेगळ्या साधनातून मी कलेक्ट केलेल्या आहे। मी या आपल्या लाईव्हच्या शेवटी या सगळ्या साधनांची नावं, लेखकांची नावं, प्रकाशकांची नावं कुठं मिळतील याचा मी तपशील देणार आहे। तर महाराजा यशवंतराव होळकरांना हा शामियाना आणि किमती वस्तू ते भेट देत असतात आणि 200 पायदळासह 12 घोडेस्वारासह होळकरांच्याच भावकीतला एक रूपाजी होळकर हा त्यांना त्या ठिकाणी तराण्यामध्ये त्यांना येऊन मिळतो। असं करत असताना महाराजा यशवंतराव होळकर खूप चांगली माणसं मिळवतात। समरू बेगमच्या भेटीच्या दरम्यान त्यांना आमिर खान नावाचा जो पेंढारे तो त्यांना मिळतो, तोही ताकदवान असतो, त्याच्याकडेही फौज असते। त्याच्या माध्यमातून त्याच्या नात्या गोत्यातले अनेक सरदार महाराजा यशवंतराव होळकर यांना मिळतात। म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर जशी जशी फौज तयार करायला लागले तसं उत्तरेमध्ये त्यांच्या नावाचा डंका वाजू लागला आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेक सरदार मंडळी आपापल्या फौजेसह त्यांना सामील होऊ लागले। अर्थात महाराजा यशवंतराव होळकरांची ताकद दिवसाआड वाढत होती आणि इकडे दौलतराव शिंदे आणि दुसरा बाजीराव ते चिंताग्रस्त झाले होते। आता महाराजा यशवंतराव होळकरांनी फौज त्यांच्याकडे मोठी चांगली झाली आणि त्यांनी मग भिकनगावमध्ये काशीराव होळकर हे सुभेदारच होते। काशीरावांनी म्हणजे होळकर आणि यशवंतराव होळकर आणि काशीराव होळकर या 2 भावांच्या फौजेमध्ये नर्मदेच्या पलीकडं म्हणजे महेश्वरच्या पलीकडं महेश्वरच्या उत्तरेला समोर नावडा तावडीच्या पलीकडं भिकनगाव नावाचं गाव आहे। त्या ठिकाणी भिकनगावमध्ये डू ड्रेनिकच्या नेतृत्वाखाली काशीरावाच्या फौजेचा महाराजा यशवंतराव होळकर पराभव करतात आणि या काशीरावाच्या फौजेचा पराभव केल्यानंतर तो डू ड्रेनिक हा जो सेनापती आहे तो महाराजा यशवंतराव होळकर यांच्यासमोर आत्मसमर्पण करतो आणि तो त्यांना जाऊन मिळतो। या दरम्यान अनेक सरदार महाराजा यशवंतराव होळकर यांना मिळतात। महाराजा यशवंतराव होळकर पुढं राज्य म्हणजे महेश्वर ताब्यात घेतात। त्यानंतर भवानी शंकर, कुशवाह बक्षी, चिमणा भाऊ यांच्या माध्यमातून 1000 घोडेस्वार आणि 200 पायदळाच्या माध्यमातून अहिल्यादेवींनी माळव्यात येणारा जो जामघाट बांधलेला होता, सिमरू घाट होता, तो जो घाट ती जी महेश्वरला इंदोरला येणारी जी काही रस्ते आहेत त्या रस्त्यावर नाकाबंदी करण्याचं काम महाराजा यशवंतराव होळकर हे करतात। महाराजा यशवंतराव होळकर हे ज्यावेळेस भिकनगाव ताब्यात घेतात त्यानंतर मग ते स्वतःचा राज्याभिषेक करून घेतात। 6 जानेवारी 1799 रोजी ते स्वतःचा राज्याभिषेक करून घेतात आणि राज्याभिषेक केल्यानंतर राज्याभिषेकाचा सोहळा खूप मोठा असतो। काही त्या राज्याभिषेकाची प्रमाणं मी यापूर्वीही दिलेली आहेत आणि अजूनही काही जी प्रमाणं आहेत किंवा काही जी माहिती आहे ती मी आपल्याला या ठिकाणी आत्ताही दाखवतो। पांडुरंग शंकर यांचं जे दप्तर आहे त्या दप्तरामध्ये काही नोंदी सापडलेल्या आहेत। अर्थात त्या आम्हाला तिथं ज्यावेळेस आम्ही अभ्यास दौरा केला
उज्जैन, तराना, भानपुरा त्या ठिकाणी काही लोकांनी आम्हाला जुन्या ज्या नोंदी आहेत त्या दिल्या आणि त्यानुसारच त्यांचा जो 6 जानेवारी 1799 रोजी त्यांचा ब्रह्ममुहूर्त आणि गजकेशर योग, रविवारी त्यांचा तो राज्याभिषेक सोहळा मार्गशीर्ष प्रतिपदा आद्य विक्रम संवत 1855 या तिथीला त्यांचा तो राज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी साजरा झाला। त्या राज्याभिषेक सोहळ्याला आपल्या बोलता बोलता एक विषय राहून गेला। ज्यावेळेस राज्याभिषेकापूर्वी एक घटना घडली होती। ज्यावेळेस महाराज भिकनगावकडे जात असताना धारचे जे आनंदराव पवार आहेत त्यांचा जो सेनापती आहे रंगराव ओढेकर, हा रंगराव ओढेकर आनंदराव पवारांनाच तो कैदेत टाकतो आणि स्वतः त्या धारच्या गादीवर बसण्यासाठी आनंदरावांनाच कैदेत टाकण्यासाठी तो प्रयत्न करतो। जे सैनिक आहेत त्यांना वेढा द्यायला लावतो। थोडक्यात हा रंगराव ओढेकर फितुरी करतो म्हणून महाराजा यशवंतराव होळकर त्या रंगराव ओढेकरचा पराभव करतात। त्याला धारमधून पळवून लावतात आणि धारमधून पळवून लावल्यानंतर पुन्हा आनंदराव पवारांना त्यांची गादी परत करतात। आनंदराव पवार हे महाराजा यशवंतराव होळकरांना तिथं त्या धारच्या राज्यामध्ये सामील व्हा, तुम्ही मोठ्या पदावर म्हणजे तुम्ही सैन्याची जबाबदारी घ्या असं देखील त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवतात। परंतु महाराजा यशवंतराव होळकर यांच्या डोक्यामध्ये वेगळी कल्पना असते, त्यांच्या मनामधली जी भावना आहे ती त्यांना बोलून दाखवत नाही आणि ते तिथून निघून येतात। याच राज्याभिषेकाला ज्यावेळेस महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक करतात, स्वतःचा ज्यावेळेस त्यांचा राज्याभिषेक करून घेतात, त्यावेळेस या राज्याभिषेकाला आनंदरावांची पत्नी मैनाबाई पवार ह्या नजराण्यासह उपस्थित असतात। महाराजा यशवंतराव होळकर यांचा एक चांगल्या पद्धतीचा जो घाईघाईत झालेला सोहळा असतो याचा राज्याभिषेकाचा, तो राज्याभिषेकाचा सोहळा अनेकांना त्या सोहळ्याचं प्रमाण माहीत म्हणजे ते प्रमाण मागतात। परंतु हे पुस्तक आहे आपण बघू शकता, हे वाकई होळकर नावाचं एक पुस्तक आहे। या पुस्तकावर प्रकाशकांनी मल्हारराव महाराजांचा फोटो छापलेला आहे। ही चूक जर आपण दुर्लक्षित केली तर हे अतिशय प्रमाणित पुस्तक आहे। याच्यामध्ये अनेक चांगल्या माहिती या पुस्तकात आपल्याला महाराजा यशवंतराव होळकर यांच्याबद्दल मिळतात। महाराजा यशवंतराव होळकर यांच्या सोबत असलेला जो लाला भवानी शंकर आहे त्यांनीच ही डायरी लिहिलेली आहे आणि ह्या डायरीचं फारसीमध्ये जदुनाथ सरकार यांनी इंग्रजीमध्ये रूपांतर करून रघुबीर सिंग जे आहेत, रघुबीर सिंग महाराज त्यांनी हे पुस्तक मोहन सिंग यांनी हे पुस्तक रूपाने आणलं आणि इंदोर स्टेटच्या माध्यमातून भवानी शंकर बक्षी यांची रोजनिशी हे मराठीतलं पुस्तक याच पुस्तकाच्या माध्यमातून तयार केलेलं आहे। त्या पुस्तकामध्ये आणि 1808 पर्यंतच्या सगळ्या गोष्टी त्या पुस्तकात नोंदी घेतलेल्या आहेत। तर ह्या असा महाराजा यशवंतराव होळकरांचा राज्याभिषेक झाल्यानंतर ते आपली राजधानी महेश्वरवरून म्हणजे मल्हारराव महाराजांनी राजधानी इंदोर केली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी महेश्वर राजधानी केली आणि महाराज यशवंतराव होळकरांनी आपली राजधानी पुढे भानपुरा या ठिकाणी हलवली। आता भानपुरा हे गाव मल्हारराव महाराजांनी चंद्रावताकडून त्यांनी ज्यावेळेस ते लाहोरची कामगिरी करून परतत असताना त्यांनी रामपुरा आणि भानपुरा हा तब्बल 50 लाख रुपये खर्च करून म्हणजे लढाई करून तो जिंकला होता। असा तो रामपुरा आणि भानपुरा, त्या रामपुऱ्याला आणि भानपुऱ्याला महाराजा यशवंतराव होळकरांनी एक चांगली नवी ओळख पुन्हा त्यांनी दिली। अतिशय जंगलानं वेढलेला तो भाग आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे एक मराठी माणूस, मराठी राजा उत्तरेमध्ये स्वतःच्या जातीचे सोडा परंतु मराठी माणसं नसतानाही उत्तरेमध्ये एक राज्य चालवतो, राज्य स्थापन करतो, त्या राज्याचा विस्तार करतो, ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि त्या उत्तरेमध्ये जे असलेले राजपूत आहेत, छोटे मोठे संस्थानिक आहे, त्यांच्याकडून खंडणी वसूल करणं आणि त्याच्यामधूनच मराठी सत्तेचा विस्तार करणं, मराठी सत्तेला
बळ देणं हे जे काम मल्हारराव महाराजांनी सुरू केलं होतं तेच काम मोठ्या ताकदीनं महाराजा यशवंतराव होळकर सुरू करतात. मात्र महाराजा यशवंतराव होळकर हे ते इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी ह्या सगळ्या खंडणीचा वापर करतात आणि ते 1 लाखाची फौज निर्माण करण्यासाठी झपाट्यानं अनेकांना ते आपल्या फौजेत स्थान देतात. महाराजा यशवंतराव होळकर हे असे राजे आहेत की त्यांनी खर्चाची तमा न बाळगता की फौज जर ठेवायची असेल तर त्यासाठी मोठा खर्चही लागतो, मग तो खर्च कसा निर्माण करायचा किंवा खर्च कसा भागवायचा, तर ह्याची त्यांना कल्पना होती. म्हणून त्यांनी अनेक म्हणजे उत्तरेतल्या अनेक राजपुतांना त्यांनी स्वतःचं अंकित केलं, स्वतःच्या आणि खंडणी वसूल केली आणि या खंडणीच्या माध्यमातून त्यांनी फौज मोठी उभा केली. महाराजा यशवंतराव होळकरांचा इतिहास जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला ना पुस्तक बघावं लागेल ना असे व्हिडिओ बघावं लागतील. आपल्याला कुठं जावं लागेल तर भानपुरा आणि रामपुराला जावं लागेल. भानपुरा हे मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर असलेलं गाव आहे. या भानपुऱ्यामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला तिथं काय मिळेल पाहायला, तर या भानपुरा गावामध्ये आपल्याला तिथं भगवान धन्वंतरीची समाधी तिथं पाहायला मिळेल, अर्थात ताकाजी. महाराजा यशवंतराव होळकरांनी तिथं ती ताकाजी नावाचं महादेव मंदिर बांधलेलं आहे. भगवान धन्वंतरी कोण, तर आयुर्वेदाचे जे जनक आहेत त्यांचा जो त्यांनी जिथं संजीवनी शोधली, माणसाला अमर राहण्याचं जे काय औषध आहे ते संजीवनी तिथं त्या भानपुरा परिसरामध्ये आजही ते जे जंगल आहे ते वनौषधीचं जंगल आहे, त्या ठिकाणी भगवान धन्वंतरीची त्या ठिकाणी समाधी आहे, आजही आहे, अनेक लोक येतात. त्यानंतर तिथं हिंगलाजगड नावाचा मोठा किल्ला आहे. जसं आपण रायगड म्हणतो तसंच त्याच्या खालोखालच हा जंगलामध्ये चारही बाजूने वेढलेला, अतिशय उंच नाही परंतु जंगलामध्ये वेढलेला हा हिंगलाजगड किल्ला आहे. हा परमारकालीन किल्ला आहे, परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तो किल्ला अतिशय विकसित केला, त्याचं नव्यानं बांधकाम केले, त्याला अनेक प्रवेशद्वार बांधले. त्या ठिकाणी चौकी, कचेरी, जेल आणि राजमहल हे अहिल्यादेवीच्या काळात सुरू झाल्यानंतर ते महाराजा यशवंतराव होळकरांनी त्या ठिकाणी नवीन बांधकाम केलं, अर्थात बंदीगृह, टकसाळ त्या ठिकाणी सुरू केली. तर असा हा हिंगलाजगड आजही त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पराक्रमाची साक्ष देतो. हिंगलाज देवीचं मंदिर आहे, जे दुसरं मंदिर पाकिस्तानात किंवा त्या ठिकाणी आहे, आपल्या भारताबाहेर आहे, तेच एक मंदिर त्या हिंगलाजगड त्या ठिकाणी, त्या हिंगलाज देवीचं मंदिर त्या ठिकाणी आहे. त्याच्या बाजूला रॉक पेंटिंग आहे, जे हजारो वर्षाची जी पेंटिंग आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सातत्यानं संशोधकांचं म्हणजे परदेशी पर्यटक संशोधक त्या ठिकाणी भानपुरा त्या भागामध्ये आजही वास्तव्यास असतात. परंतु आपले जे मराठी इतिहासकार आहेत ते अजूनही भानपुरा या रामपुरा त्या भागात गेलेले नाही, याचं मला अतिशय दुःख वाटतं. ते जर तिकडे गेले असते, त्यांनी जर आपल्या डोळ्यांनी तो भाग पाहिला असता तर महाराजा यशवंतराव होळकरांचा इतिहास त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं लिहिला असता. मात्र तसे झाले नाही. त्यांनी कागदोपत्री बघूनच त्यांनी महाराजा यशवंतराव होळकर लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महाराजा यशवंतराव होळकरांनी गफूर खान नावाचे त्यांचे जे सरदार होते त्यांचं एक स्वतःचं जावरा स्टेट त्या ठिकाणी निर्माण केलं. म्हणजे होळकरांनी अजून एक राज्य निर्मिती केली, एका राज्याला जन्म दिला, तर ते आहे जावरा स्टेट, त्याच्या बाजूलाच आहे. आणि रामपुरा भानपुऱ्याच्या मध्ये हा हिंगलाजगड किल्ला आहे आणि मध्ये मोठा गांधीसागर नावाचा डॅम्प आहे. पूर्वी त्या ठिकाणी महाराजा यशवंतराव होळकरांची लाखाची फौज असायची आणि ते स्वातंत्र्याच्या पूर्वी त्या ठिकाणी गांधीसागर डॅमचं काम सुरू झालं. मोठा 3 राज्याला पाणी पुरवठा करणारा हा मोठा धरण त्या ठिकाणी बांधण्यात आलं आणि आजही ते ठिकाणी म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्या ठिकाणी कर्नल मॉन्सनची, वेलेस्लीची जे हाल केले, ज्या हे घाटामध्ये शेकडो इंग्रजांना कापलं, तो घाट म्हणजे संग्राम घाट आणि मुकुंदरा घाट अशी 2 घाट आहे. तर हा संग्राम घाट म्हणजे भानपुरा ते रामपुरा दरम्यान डोंगरामध्ये असलेला हा संग्राम घाट. अनेकांना आता उत्तरेमध्ये किंवा त्या परिसरात गेल्यानंतर हे कळू शकतं, परंतु मी त्या ठिकाणी अनेक वेळा गेलो, त्या ठिकाणी अभ्यास केला, म्हणून आज ठामपणे मी इथूनही तिथल्या भागाची नावं सांगू शकतो.
त्यानंतर महाराजा यशवंतराव होळकर ज्या ठिकाणी राहायचे त्या ठिकाणी भानपुरा गावामध्ये त्यांनी एक सरकार वाडा, म्हणजे अर्थात त्यांच्या कुटुंबासाठी त्यांनी एक वाडा बांधला होता, राजवाड, त्याला सरकार वाडा म्हणायचे. त्याच ठिकाणी गोपाल मंदिर, जैन मंदिर, म्हणजे होळकरांनी नुसती शिवालयच बांधली नाही तर जैन मंदिर देखील त्या ठिकाणी निर्माण केलं. आज त्याची सनद आपल्याकडं या ठिकाणी आत्ता या वेळेला उपलब्ध आहे. तर अशा या भानपुऱ्यामध्ये महाराजांनी स्वतःच्या कुटुंबासाठी भानपुरा गावामध्ये एक स्वतःचा वाडा बांधला, सरकार वाडा, आणि ते स्वतः इंद्रगड नावाच्या परिसरामध्ये छावणीमध्ये राहायचे, सैनिकांच्या छावणीमध्ये राहायचे. आणि त्याच्या पुढं तिथं त्यांनी हिंगलाजगडकडे जाताना त्या ताकाजीच्या मंदिराच्या थोडं पुढं गेलं की नावली नावाचं गाव लागतं. त्या नावली गावामध्ये कीर्ती नावली गावामध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांनी नावली आणि कौला ह्या 2 गावामध्ये त्यांनी तोपखाना सुरू केला होता. आणि त्या तोपखान्याचा मी पुरावा आपल्याला आत्ता एक दाखवतो. आम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेस गेलो होतो तिथून ते आणलेलं आहे, मी दाखवतो. हे आपल्याला दगड वाटतो परंतु हा दगड नाही, तर महाराजा यशवंतराव होळकरांनी तोफा निर्माण करण्यासाठी जे लोखंड वितळलं, जी डाय तयार केली होती, त्या डायमधून जे म्हणजे ज्या भट्टीमध्ये लोह हे जे शुद्ध झालं आणि त्या शुद्ध झालेल्या मिश्रणानंतर जे काय वेस्टेज राहिलेलं आहे ते हे वेस्टेज आहे. आजही तिथं 100-150 ट्रॅक्टर एवढं मटेरियल त्या नावली गावामध्ये पडलेलं आहे. मोठा गंज आहे आणि त्या ठिकाणी चंद्रावतांची एक गडीचा एक बुरुज त्या ठिकाणी आहे. आणि तेच ठिकाण इंग्रजांनी नंतर ते उद्ध्वस्त केलेलं आहे, तोफा लावून संपवलेलं आहे. परंतु हे जे वेस्टेज आहे हे आजही महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमाची साक्ष देते. ह्याच्या अजून अनेक कथा आहेत, काही अनुभव आहेत, ते लोक त्या ठिकाणी घेतात. तर ज्या लोकांना पोटाचा त्रास आहे, आता हे काय मी ट्राय केलेलं नाही परंतु तिथं जे सांगितलं तेच आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आहे. याला साक्षीदार अक्षय बर्वे असतील, नागेश वाघमोडे असतील, राहुल वावरे असेल, पांडुरंग गुंजाळ असेल, विठ्ठल लोहकरे असेल, तर ही सगळी माझी सहकारी मंडळी माझ्यासोबत होते. आम्ही ज्यावेळेस त्या नावली गावाला भेट दिली तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ह्या मिश्रणाचा वापर म्हणजे हे जे वेस्टेज आहे त्या अनेक लोकांना आजही हे फायदेशीर ठरतं. त्या नावली गाव आणि परिसरातील लोक हे मिश्रण पाण्यात टाकतात, रात्रभर पाण्यात भिजवतात आणि याचं पाणी पितात. ज्या महिलांना पोटदुखीचा, माणसांना पोटदाखीचा त्रास आहे ते या मिश्रणाच्या पाण्यानं दूर होतो. ह्याचा वापर मी केलेला नाही परंतु एक कथा त्या ठिकाणी याच्यावरून तिथं पडलेली आहे आणि ते आजही लोक तिथं गेल्यानंतर सांगतात. तर असं हे महाराजा यशवंतराव होळकर एक राजा ज्यानं इंग्रजांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी स्वतःचा तोपखाना सुरू केला होता. तर तो तोपखाना आपल्याला त्या ठिकाणी कौला आणि सॉरी माझा आवाज, तर ते जे मिश्रण आहे ते त्या म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर यांनी जे तोफा तयार करण्यासाठी जे मिश्रण तयार केलं होतं, लोखंड आणि जे वेगवेगळे धातू त्या ठिकाणी डायमध्ये मिळवले होते, तर त्याच्यामधून जे वेस्टेज राहिलेलं आहे तर तो हा दगड आहे. आणि या दगडाचा वापर आजही भानपुरा या ठिकाणी असलेली जी माणसं आहेत, ती परिसरातली माणसं आहेत ज्यांचं पोट दुखतं, ज्या महिलांना पोटाचा त्रास आहे, तर ते माणसं ह्याचा औषध म्हणून वापर करतात. याला रात्रभर पाण्यात ठेवतात आणि किती म्हणजे त्रास असला, डोक्याचा त्रास, डोकं दुखत असेल किंवा पोट दुखत असेल तर त्या त्रासापासून वाचवण्यासाठी फक्त ह्या मिश्रणाला पाण्यात ठेवतात आणि सकाळी ते पाणी पितात, त्यांचा त्रास कमी होतो अशी त्यांची धारणा आहे. म्हणजे माईक खाली होता म्हणून मी हे डबल वाक्य सांगितलं. तर भानपुरा या गावाबद्दल आपण मी सांगितलं. त्याच्यानंतर महाराजा यशवंतराव होळकरांनी दुसरा जो घाट आहे त्यांच्या ज्या घाट म्हणजे त्यांच्या लढाईचं जे वर्णन आहे तर ते मुकुंदरा घाटीत आहे. तर भानपुराकडून पूर्वेला जाताना जे कोटा नावाचं गाव आहे त्या कोट्याकडे जाताना दरा नावाचं एक गाव आहे, त्या ठिकाणी मुकुंदरा घाटी आहे, एक घाट आहे. या घाटामध्ये इंग्रजांचं म्हणजे कर्नल मॉन्सन आणि महाराजा यशवंतराव होळकरांच्या अनेक लढाया झाल्या. त्याच घाटामध्ये
इंग्रजांचं अतोनात नुकसान झालं, ईस्ट इंडिया कंपनी अडचणीत आली, मी त्याचा संदर्भ, त्याचा जो काही किती नुकसान झालं, किती रुपयाचं नुकसान झालं ते मी प्रमाणित म्हणजे पुराव्यासह ते आपल्याला पुढं भरतपूरच्या लढाईच्या प्रसंगाच्या दरम्यान मी ते आपल्याला सांगणार आहे. अख्खी आपला 1 तासाचा वेळ आहे, परंतु आज आपण तब्बल 20 मिनिटं लेट आलेलो आहोत. 40 मिनिटं झालेले आहेत, अजून 20-30 मिनिटं आपण आपला विषय पुढं आपण सुरू ठेवू. महाराजा यशवंतराव होळकरांनी ज्यावेळेस भानपुऱ्याला राजधानी केलं त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला, भावाला कैदेतून सोडवण्यासाठी त्यांनी पुण्याला पत्रव्यवहार केला, परंतु दौलतराव शिंदेंनी बाजीरावांनी यशवंतरावांना दाद दिली नाही आणि म्हणून महाराजा यशवंतराव होळकर हे 50,000ची फौज घेऊन ते पुण्याच्या जवळ आले आणि जी बारामतीला लढाई झाली त्या लढाईमध्ये पेशव्यांचं पारिपत्य झालं. पेशव्यांना त्या लढाईतच कळालं होतं. फत्तेसिंग मानेंनी गारदौंडी नावाचं जे गाव आहे पाटणजवळ, बारामतीच्या उत्तरेला जे पाटण गाव आहे, गारदौंडी गाव आहे, त्या गावामध्ये महाराजा यशवंतराव होळकरांचा मुक्काम होता आणि बाबूजी नायकाच्या फौजेला फत्तेसिंग मानेंनी आसमान दाखवलं. मराठ्यांच्या अस्मितेचं जरीपटका आहे ते जरीपटका सोडून पेशव्याचे आणि दौलतरावची माणसं पळून गेली, परंतु तो जरीपटका पुन्हा महाराजा यशवंतराव होळकरांनी सन्मानाने त्या हत्ती अंबारीसह तो पेशव्यांना परत केला. पुढे ती हडपसरची लढाई झाली, त्या लढाईमध्ये शिंद्यांच्या फौजेचा धुव्वा झाला. या लढाईमध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांनी आपल्या फौजेला सांगितलं होतं की जोपर्यंत 25 वार शत्रुपक्षाकडून होत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यावर प्रतिहल्ला करायचा नाही. आणि या हडपसरच्या लढाईनंतर काय घडलं ते आपल्याला माहीतच आहे. त्यामध्ये अनेक कारणं होती. खरं तर ते श्रीमंतावर तो हल्ला नव्हता, परंतु दौलतरावाची मस्ती जिरवण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकर ते अवाढव्य म्हणजे भलं मोठं जे सैन्य आहे ते त्या ठिकाणी घेऊन गेले होते आणि सातत्याने त्यांचा पत्रव्यवहार सुरू होता की माझी शनिवार वाड्याशी अजूनही निष्ठा आहे. अनेक अभ्यासकांना, इतिहासकारांना ही गोष्ट रुचत नाही, परंतु होळकरांचं आणि पेशव्यांचं कधी बिनसलं तर ते दुसऱ्या बाजीरावापासून बिनसलं. परंतु सुभेदार मल्हाररावांनी, अहिल्यादेवींनी, तुकोजी महाराजांनी जे काय कमावलं त्यामध्ये म्हणजे त्यांचे पेशव्यांशी सलोखाच होता. खरं तर दिल्लीला बादशहा, साताऱ्याला छत्रपती, पुण्याला पेशवे आणि सुभेदार होळकर हे असं जे गणित होतं त्याचं कधी उल्लंघन कुणीही केलं नव्हतं. परंतु ज्यावेळेस दुसरा बाजीराव आणि दौलतराव ज्यावेळेस वाईट वागले त्यावेळेस त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकरांना स्वतःचा राज्याभिषेक करावा लागला. तर भानपुरा या ठिकाणी शंकराचार्याचं उपपीठ देखील त्या ठिकाणी आहे, ते मी आपल्याला विसरलो. तर 1802च्या त्या लढाईमध्ये दौलतरावाचा पराभव झाला. त्याला त्याचे कळालं की किती ताकद आहे. या हडपसरच्या लढाईनंतर बारामतीच्या लढाईत ज्यांचा पराक्रम दिसला ते सरदार फत्तेसिंग माने, जे रहिमतपूरकर माने व घराण्यातले आहेत. तर या फत्तेसिंग माने यांनी महाराजा यशवंतराव होळकरांची साथ सोडली. ज्यावेळेस अमृतराव पेशवे यांचे वस्त्र आणण्यासाठी त्यांना पाठवलं होतं, छत्रपतींकडे पाठवलं होतं, त्याच दरम्यान त्यांना पेशव्यांनी आणि दौलतरावांनी 10,000ची मनसबदारी देतो, तुम्ही यशवंतरावांना सोडून आमच्यासोबत या. त्यामागे खरं तर पटवर्धन आणि म्हणजे सांगलीच्या पटवर्धन आणि पंतप्रतिनिधींचा कुटील डाव होता. फत्तेसिंग माने त्या डावाला ओळखू शकले नाही आणि ते फितूर झाले. महाराजा यशवंतराव होळकरांना त्यांनी सोडलं आणि 10,000च्या मनसबदारीसाठी ते पेशव्यांना जाऊन मिळाले. हे मी नाही म्हणत, तर ज्यांनी सोलापूर जिल्ह्याचा इतिहास लिहिला, ज्यांचा मोठा ग्रंथ उपलब्ध आहे, ते गोपाळराव देशमुख, पंढरपूरचे गोपाळराव देशमुख यांनी आपल्या पुस्तकामध्ये हा प्रसंग सरदार
फत्तेसिंग माने यांच्या म्हणजे यांचं जे काय काम आहे त्या एकूण त्यांच्या कामावर त्यांनी लिहिलेलं आहे. बरे, फत्तेसिंग माने होळकरांचे प्रामाणिक होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या काळापासूनच ते होळकरांशी एक निष्ठेने होते, परंतु 10,000च्या मनसबदारीसाठी ते महाराजा यशवंतराव होळकरांना सोडून गेले. म्हणजे महाराजा यशवंतराव होळकरांच्या जीवनातील पहिले फितूर फत्तेसिंग माने. अनेकांना म्हणजे ते फत्तेसिंग माने हे मित्र होते, त्यांच्यावर महाराजांचा खूप मोठा विश्वास होता, परंतु ते मनसबदारीसाठी ते त्यांना सोडून गेले आणि पुढे याच फत्तेसिंग मानेंचा पटवर्धन आणि पंतप्रतिनिधी त्यांचा खात्मा करतात, त्यांचा कपटानं मृत्यू घडवून आणतात. तर अशा पद्धतीनं फत्तेसिंग माने हे म्हणजे एक कर्तबगार माणूस हा संपतो. त्यानंतर अशा वेगवेगळ्या लढाईच्या नंतर महाराजा यशवंतराव होळकर इंग्रजांना नामोहरम करण्यासाठी म्हणजे अर्थात कलकत्त्याला जे मुख्यालय असतं, इंग्रजांचं जे मुख्यालय असतं ईस्ट इंडिया कंपनीचं, ते उलथून लावण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकर हे इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी लाखाची फौज, त्याच्यानंतर तोफा, बंदुकी, जी काय आधुनिक शस्त्रास्त्रे आहेत, अगदी रॉकेट आहेत, या रॉकेटचा देखील संदर्भ आहे. परंतु म्हणजे टिपू सुलतानच्या लढाईमध्ये त्या रॉकेटचा वापर झालेला आहे किंवा त्याच्या आधी देखील रॉकेटचा लढाईमध्ये वापर झालेला आहे. त्याला अनेक संदर्भ आहेत. महाराजा यशवंतराव होळकरांनी देखील या लढाईमध्ये त्या रॉकेटचा वापर केला होता. त्यानंतर महाराजा यशवंतराव होळकरांनी आपल्या फौजेमध्ये कुणी फितुरी करू नये म्हणून त्यांनी काय केलं, तर त्यांच्या फौजेत असलेले टॉड, रॉयन आणि विकर्स या 3 म्हणजे ते इंग्रजांना माहिती देत होते. ते स्वतः यशवंतराव महाराजांचे नोकर असताना ते फौजेची माहिती इंग्रजांना देत असल्यामुळं या तिघांनाही उदयपूरजवळ नहार मगऱ्या नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी त्या तिघांचं शिर कलम केलं आणि तिघांचीही मुंडकी कलम करून ती फरमानसह म्हणजे एक फरमान काढलं त्यांनी जनतेच्या माहितीसाठी, फौजेच्या माहितीसाठी, की होळकरांच्या फौजेत जर कुणी अशी फितुरी केली तर त्याची शिर अशी कलम करून गावच्या वेशीवर लावली जातील. अशा पद्धतीचं फरमान महाराजा यशवंतराव होळकरांनी काढलं आणि पुन्हा कोणी सामान्य सैनिकांनी त्यांना फितूर करण्याचा मनात देखील विचार आणला नाही. परंतु फितूर हे फितूरच असतात. त्यांना फितूर व्हायचं असलं तर ते कसेही फितूर होतात. हे सगळं मी स्क्रिप्टनुसार सांगतोय म्हणून थोडं कागद बघून म्हणजे ज्या सणावळ्या आहेत त्या सणावळ्या सांगून म्हणजे तारखा सांगूनच हा व्हिडिओ आपलं लाईव्ह झाल्यानंतर देखील रेकॉर्ड राहणार आहे फेसबुकला, यूट्यूबला आणि अनेक अभ्यासक पाहतात, चुकू नये म्हणून या सणावळ्या मी त्या सांगतो. भरतपूरचं एक प्रसिद्ध युद्ध आहे, जसं हडपसरचं युद्ध आहे, त्याच्या तपशिलात आपण गेलो नाही, परंतु भरतपूरचं एक प्रसिद्ध युद्ध आहे. तर हे युद्ध का झालं, तर इंग्रज महाराजा यशवंतराव होळकरांना घाबरले होते. उत्तरेतले, पंजाबमधले, दोआबमधले किंवा अगदी दिल्लीचा बादशाह देखील इंग्रजांचा अधीन झाला होता, अंकित झाला होता, इंग्रजांच्या अंडर होता. परंतु या सगळ्यांना महाराजा यशवंतराव होळकर एकत्र करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करीत होते आणि सगळ्यांना ते सांगत होते की या भारताच्या भूमीवरून आपण इंग्रजांना हाकलून लावू. आपल्या देशात इंग्रजांच्या सत्तेचं जे काय सत्ता प्रस्थापित होत आहे त्याला आपण उच्चाटन करू, इंग्रजांना या देशातून कायमचं हाकलून लावू. अशा पद्धतीनं राष्ट्रीय भूमिका घेऊन महाराजा यशवंतराव होळकर प्रत्येक नवाब असेल, संस्थानिक असतील, सरदार असतील किंवा लाहोरचे रणजितसिंग महाराज असतील, भरतपूरचे रणजितसिंग महाराज, अशा सगळ्यांना ते भेटतात. परंतु इंग्रजांच्या सत्तेपुढे, ताकदीपुढे ही सगळी माणसं महाराजा यशवंतराव होळकरांना साथ द्यायला तयार होत नाही. अगदी महाराजा यशवंतराव होळकर हडपसरच्या लढाईनंतर दौलतरावशी आणि दुसऱ्या बाजीरावाशी म्हणजे वैर विसरून ते एकत्र यायला तयार होते. त्यांची तयारी होती की इंग्रजांना हरवण्यासाठी आपण आपल्या जवळच्या वैऱ्याला त्याच्यासोबत वैर विसरू आणि एकत्र येऊन इंग्रजांचा
खात्मा करू, अशा पद्धतीची त्यांच्या मनात भावना होती. म्हणून ते 1804ला भरतपूरला गेले. भरतपूरला एक लढाई झाली, ती डिग या ठिकाणी, डिग या गावामध्ये लढाई झाली. आणि त्या लढाईमध्ये, त्या डिगच्या लढाईमध्ये डिगच्या किल्ल्यामध्ये महाराजा यशवंतराव होळकर आणि रणजित सिंग महाराज जे आहेत, भरतपूरचे महाराजा रणजित सिंग, हे दोघं जण त्या किल्ल्यात होते. आणि त्या किल्ल्याला मॉन्सन वेढा घालतो, परंतु महाराजा यशवंतराव होळकर आणि रणजित सिंग तो वेढा तोडतात, डिगचा किल्ला रिकामा करतात आणि ते भरतपूरच्या किल्ल्यात जातात. आणि किल्ल्यात गेल्यानंतर पुन्हा मॉन्सन खूप घाबरलेला असतो, परंतु त्याला ब्रिटनवरून म्हणजे इंग्लंडवरून त्याच्यावर प्रेशर असतं. त्याच्यावर प्रेशर असतं की तू कुठल्याही पद्धतीत यशवंतराव होळकरांना तह करायला भाग पाड, त्यांना ज्या म्हणजे जे काय करायची गरज पडेल ते कर, पण त्यांना तू तहासाठी तयार कर, अशा पद्धतीचं प्रेशर या मॉन्सनवर असतं. आणि मॉन्सन प्रयत्न करतो, परंतु त्या प्रयत्नाला महाराजा यशवंतराव होळकर दाद देत नाही. डिसेंबर 1804 मध्ये ही 15 दिवस ती लढाई सुरू होती. आणि ती लढाई ज्यावेळेस होती त्याच्या म्हणजे 277 इंग्रज अधिकारी त्या ठिकाणी मारतात आणि ते भरतपूरच्या किल्ल्यात जातात. याच लढाईच्या आधी डिगच्या तिथं हरनाथ सिंग आणि मॉन्सनची समोरासमोर लढाई होते, ती 3 नोव्हेंबर 1804ला होते. त्यामध्ये 643 म्हणजे इंग्रज फौज मारल्या जाते, कापल्या जाते. त्याच्यामध्ये 22 सनदी अधिकारी, जे आपण IAS IPS जे आत्ता म्हणतो, तर त्या रँकचे जे अधिकारी आहेत ते 22 अधिकारी त्या ठिकाणी त्या लढाईत हरनाथ सिंगच्या माध्यमातून मारले जाते. त्यामध्ये जनरल फ्रेजर हा देखील मारला जातो. म्हणजे प्रत्येक गोष्ट. त्यानंतर दुसरी एक घटना अशी आहे, एक त्याचं प्रमाण आहे की 29 सप्टेंबर 1804ला 1804ला मथुरेजवळ कोयला झील म्हणजे कोयला तलाव नावाचं ठिकाण आहे. त्या यशवंत तर त्या ठिकाणी होळकरांची फौज, इंग्रजांचा जो मध्यसाठा आहे, म्हणजे लढाई होते, झटापट होते. आणि त्या झटापटीमध्ये इंग्रजांना म्हणजे प्रत्येक लढाईमध्ये इंग्रजांना होळकरांची फौज त्यांना लुटत असते. इंग्रजांकडे ज्या काही शस्त्र असतील, अन्नधान्य असेल किंवा जी पैसा असेल, जी काय असेल ते सगळं होळकर लुटत असत. म्हणजे होळकरांना इंग्रजांना नामोहरम करण्याची कुठलीही संधी ते सोडत नव्हते. तर असंच करीत असताना पिंजरा नावाचं जे गाव आहे, पिंडारा नावाचं जे गाव आहे मथुरेजवळ, त्या गावाजवळ इंग्रजांच्या फौजेसाठी जी दारू असते, विदेशी मद्य जे असतं, ते मोठा मद्यसाठा घेऊन जात असताना होळकरांची फौज त्याच्यावर म्हणजे ते लढाई करतात आणि ते सगळं मद्यसाठा आहे ते जप्त करतात. 29 ऑगस्ट 1804ला कर्नल मॉन्सन हा पळून थकतो आणि तो मायदेशी परतण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ईस्ट इंडिया कंपनी त्याच्यावर प्रेशर टाकते, पण तो परत लढायला येतो. आणि तिथून पुढं भरतपूरची लढाई होते. या लढाईमध्ये त्यापूर्वी एक 8 जुलै 1804ला हिंगलाजगडला लढाई होते. हिंगलाजगड इंग्रजांच्या ताब्यातही जातो, परंतु महाराज यशवंतराव होळकर 40,000 सैन्य घेऊन परत येतात आणि त्या हिंगलाजगडला इंग्रजांच्या याच्यातून मुक्त करतात. कॅप्टन ल्युकन असतो, त्याला ते अटक करतात आणि कर्नल मॉन्सन हा तिकडं कोट्याला पळतो. तिथून पुढच्या याच्यामध्ये हे भरतपूरचं युद्ध प्रत्यक्षात सुरू होतं 3 जानेवारी 1805ला आणि ते रणजित सिंहांच्या तहानंतर संपतं 10 एप्रिल 1805ला. तर दरम्यान अनेक घडामोडी घडतात. इंग्रज हे रणजित सिंहांना अनेक पत्र लिहितात, त्यांच्यावर प्रभाव टाकतात, प्रेशर टाकतात की तुम्ही यशवंतराव होळकरांना साथ देऊ नका, तुम्ही भरतपूरच्या किल्ल्याचा दरवाजा उघडा, आम्ही तुम्हाला काही करीत नाही, आम्ही यशवंतरावांच्या सोबत युद्ध करतो. परंतु
रणजितसिंह प्रामाणिक असतात, यशवंतराव महाराजांचे मित्र असतात आणि याच्यामध्ये यशवंतराव महाराजांच्या सोबत भवानीशंकर, हरनाथ सिंग, सोमाजी लांभाते जो या लढाईमध्ये धारातीर्थी पडतो, म्हणजे अर्थात जे खंदक आहे ते खंदकात दारुगोळा ठेवताना त्याच्यावर आघात होतो, म्हणजे त्याच्यावर तोफेचा गोळा डागला जातो, म्हणजे ते भरतपूर हे होळकरांसाठी दुःखदायीच आहे। अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकरांचाही त्या ठिकाणी कुंभेरीच्या युद्धामध्ये गांगरसोली गावाजवळ युद्धामध्ये तोफेचा गोळा लागून मृत्यू होतो आणि हे सोमाजी लांभाते जे आहेत यशवंतराव महाराजांचे नातेवाईक असतात आणि नातेवाईकांपेक्षा शूर पराक्रमी सरदार असतात, त्यांचाही मृत्यू या लढाईत होतो। एक अशरफ खान नावाचा त्यांचा सरदार असतो, मोहम्मद खान, आफ्रिदी खान, बहादूर खान आणि इंग्रजांचं कोण असतं तर लॉर्ड लेकच्या जनरल लेकच्या नावाखाली नेतृत्वाखाली कर्नल मरे, कर्नल डॉन, कर्नल बर्न, मेजर जनरल जॉन्स, जनरल स्मिथ, कर्नल जेटलँड आणि कर्नल सीटन ही नावं का सांगतो तर प्रमाणित सांगतो। या युद्धाचं मी वर्णन अतिशय म्हणजे पूर्ण सांगणार आहे, कारण ह्या युद्धामुळं ईस्ट इंडिया कंपनीवर खूप मोठं, म्हणजे मी आधीच सांगितलं होतं की ईस्ट इंडिया कंपनी अडचणीत सापडली होती, त्यास केवळ हे युद्ध आहे। तरी भरतपूरचा किल्ला हा 1733ला महाराज सूरजमल यांनी तो निर्माण केला होता। या किल्ल्याच्या बाजूला 250 फूट रुंदीचा 20 फूट खोलीचा खंदक तयार केलेला आहे, म्हणजे किल्ल्याची जी सुरक्षा आहे ती खूप भक्कम आहे, म्हणजे कितीही मोठा शत्रू असला तरी त्याला हे खंदक पार करता येत नव्हतं आणि जो पार करायला गेला तर त्या खंदकामधले पाण्यात बुडून त्याचा मृत्यू व्हायचा आणि किल्ल्याच्या वरून ज्यावेळेस हल्ला केला जायचा त्यावेळेस कुठलंही सैन्य त्या किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न करीत नव्हतं। असं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा असलेला हा भरतपूरचा किल्ला, त्या किल्ल्यामध्ये हे किल्ल्याच्या बाहेर आणि म्हणजे आतमध्ये होळकर आणि रणजितसिंह होते, त्यांनी इंग्रजांचा विरोध सुरू केला, तीव्र गतीनं सुरू केला। या 7 जानेवारीला युद्ध सुरू झालं, पहिली लढाई झाली। त्या युद्धामध्ये इंग्रजांचा पराभव झाला। इंग्रजांनी तोफेचा गोळा डागून किल्ल्याची भिंत पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु तोफेचा गोळा तिथपर्यंत जातच नव्हता आणि जी कोणी सैनिक खंदक पार करण्याचा प्रयत्न करायचे त्यावेळेस होळकर आणि रणजितसिंहाचं सैन्य वरून किल्ल्यावरून तोफगोळ्याचा मारा करायचं आणि त्यामध्ये खूप मोठं नुकसान इंग्रजांचं झालं। त्यामध्ये 10 जानेवारीला ज्यावेळेस दुसरा हल्ला झाला 10 जानेवारी 1805ला, त्यावेळेस जेटलँड नावाचा जो काय कर्नल आहे तो त्या ठिकाणी मारला गेला आणि युद्ध थांबतं। पुन्हा 21 जानेवारीला तिसरा हल्ला होतो। या युद्धाला सुरुवात होते आणि दुपारी ज्यावेळेस महाराजा यशवंतराव होळकर, रणजितसिंह ज्यावेळेस सगळी माहिती घेतात की कारण किल्ल्यामध्ये रसद ही म्हणजे मर्यादित ठेवलेली असते, किल्ल्यामध्ये राहणाऱ्या माणसांसाठी जी काय रसद असते, दारुगोळा असेल, जी अन्नधान्य, पाणी, शस्त्र जी काय असेल तर ते मर्यादित असतं त्या ठिकाणी, परंतु यशवंतराव महाराजांची फौज असल्यामुळं त्या ठिकाणी रणजितसिंहांचा एका दिवसाला 1 लाख रुपये, 1805ला दिवसाचा 1 लाख रुपये त्या फौजेवर खर्च व्हायचा आणि एप्रिलपर्यंत त्यांनी तो खर्च केला। हे इतिहासातलं कोणीच सांगितलं नाही, म्हणून आज आपल्यासमोर हे प्रमाण म्हणजे संदर्भासहित आपल्याला सांगतो। यशवंतराव महाराजांच्या वेगवेगळ्या म्हणजे जीवनातला जो काही इतिहास आहे, त्यांचा जो पराक्रम आहे तो छोटे छोटे का उदाहरणं होईना पण ते पूर्ण उदाहरणं आपल्याला या निमित्तानं देऊन ते उदाहरणं आपल्याला समजतील आणि पुढं कोणतरी ते उदाहरणं सांगतील या अपेक्षेनं मी ही सगळी बारकाईनं ही माहिती देतो। तर सुजान गंगा नावाचं जी खंदक आहे तो खंदक देखील 175 फूट रुंदीचा असतो, म्हणजे किल्ल्याच्या चारही बाजूला ही खंदक आहेत, त्यांना वेगवेगळी नाव आहेत। तो 40 फूट खोल आहे। तर अशा पद्धतीच्या या भरतपूरच्या किल्ल्यामध्ये लढाई सुरू होते। तिसरा टप्पा सुरू होतो ज्यावेळेस 21 जानेवारीला तिसरा टप्पा होतो त्यावेळेस इंग्रजांची शेकडो माणसं मारली जाती। त्यावेळेस भरतपूर किल्ल्याच्या भिंतीला तडा जातो, बोगदा पडतो, परंतु ती भिंत चालू युद्धामध्ये पुन्हा बांधण्याचं काम रणजितसिंह महाराजांची जी काही फौज आहे ती पुन्हा करतात
आणि याच युद्धामध्ये, याच 21 जानेवारीला सोमाजी लांबाते ज्यावेळेस खंदकाची पाहणी करायला येतात, ज्यावेळेस त्या ठिकाणी दारुगोळा पेरण्यासाठी येतात, त्यावेळेस त्यांना निशाणा केल्या जातं आणि ते त्या ठिकाणी धारातीर्थी पडतात. तर महाराज यशवंतराव होळकरांवर हा एक मोठा आघात आहे, ते दुःखी होतात. परंतु बाहेर इंग्रज, तर त्यानंतर इंग्रजांचं इतकं मोठं नुकसान झाल्यानंतर इंग्रज जो मॉन्सन आहे तो निराश होतो. त्यानंतर कर्नल मरे हा गुजरातकडे निघून जातो आणि 12 फेब्रुवारीला पुन्हा आग्रा येथून लेकच्या मदतीसाठी फौज येते, तोफा येतात आणि 20 फेब्रुवारीला जो म्हणजे किल्ल्यात घुसण्याचा इंग्रज प्रयत्न करतात दुसऱ्या बाजूनं, त्या तिकडून यशवंतराव महाराजांनी रणजित सिंह हे स्वतः असतात आणि इंग्रजांची ते फौज कापून काढतात. स्वतः ते युद्धामध्ये सहभाग घेतात. इंग्रजांची फौज म्हणजे कुठल्याही पद्धतीत इंग्रजांना थोडंही पुढं सरकता येत नव्हतं. इंग्रज सगळे प्रयत्न करायचे, अनेक लोकांना फितुरही करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भरतपूरमधल्या अनेक लोकांना किल्ल्यात कसं घुसता येईल, किल्ल्याची गुप्त माहिती ते विचारण्यासाठी त्यांनी अन्याय अत्याचार अनेकांना त्यांनी म्हणजे घरावरून नांगर देखील फिरवला. तर अशा पद्धतीत भरतपूरच्या कोणत्याही माणसांनी, बाहेरच्या माणसांनी, म्हणजे भरतपूरची सगळी जनता किल्ल्यात होती, म्हणजे सुरक्षित होती. भरतपूरच्या आसपासची जी गावं आहे ती उजाड करण्याचं काम इंग्रजांनी केलं. म्हणजे भरतपूरच्या आसपासची गावं ही लुटली, जाळल्या गेली, तिथल्या लोकांना त्रास दिला, यातना दिल्या गेल्या. का तर रणजित सिंहांनी युद्ध थांबावं म्हणून. परंतु ते युद्ध थांबलं नाही. भरतपूरच्या जनतेनं होळकरांसाठी किंवा त्या लढाईसाठी बलिदान दिलं, तो त्रास सहन केला. शेवटी 21 फेब्रुवारीला चौथा प्रयत्न झाला, त्याच्यामध्ये 3200 म्हणजे 3200 इंग्रज मारले गेले आणि त्याच्यामध्ये 103 अधिकारी, मी वरही अधिकाऱ्यांचा उल्लेख केला होता, तर 103 युरोपीय अधिकारी त्या ठिकाणी मारल्या गेले. हा अधिकारी तयार करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला 7 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष लागलेले असतात. एक चाणाक्ष अधिकारी तयार करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला तो वेळ लागतो. पैसा, बुद्धी, ज्ञान त्या अधिकाऱ्यावर खर्च केला जातं आणि तो भारतात येऊन त्याचं म्हणजे त्याला तो ठार होतो. अर्थात ईस्ट इंडिया कंपनीचं पैशापेक्षाही हे खूप मोठं नुकसान आहे आणि ते यशवंतराव महाराजांच्या विरोधात छिडतात. या सगळ्या घटनेनंतर रणजित सिंहचा सगळा पैसा, धान्य सगळं संपतं आणि शेवटी रणजित सिंह म्हणजे इंग्रज वापस परत जातात. इंग्रज आपल्या आग्र्याला परत निघून येतात. आग्रा आणि भरतपूर जवळ आहे, ते परत येतात आणि यशवंतराव महाराज हे तिथून निघतात. ते आपला संघर्ष सोडत नाहीत. भरतपूरचे महाराज इंग्रजांशी शांतीचा तह करतात, दोस्त होतात. परंतु यशवंतराव महाराज म्हणतात, आत्तापर्यंत तुम्ही साथ दिली, मी तुमचा आभारी आहे. पुढून ते गांगरसोलीला जातात, जिथं महाराजा खंडेरावांचा मृत्यू झालेला असतो, अहिल्यादेवींच्या पतीचा मृत्यू झालेला असतात. त्या ठिकाणी ते जातात आणि या दरम्यान एक माहिती पुढे येते की या लढाईचे पडसाद ब्रिटनमध्येही उमटलेले असतात. 1797ला इंग्रजांवर म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीवर भारतातल्या 170 लाख रुपयाचं कर्ज होतं. आपण आज बघतो बातम्यामध्ये देशावर इतकं कर्ज आहे, तितकं कर्ज आहे. तर कर्ज घेण्याची पद्धत पूर्वी होती. तर इंग्रजांना या देशावर राज्य करण्यासाठी जी काही यंत्रणा उभी करावी लागली होती, त्यासाठी त्यांनी 170 लाख रुपयाचं कर्ज त्यांच्यावर होतं. अर्थात त्यांचं म्हणजे ब्रिटनमधूनच ते कर्ज घेतलेलं होतं. तर ते या लढाईमुळे म्हणजे 1806 पर्यंत यशवंतरावांसोबत जो त्यांचा संघर्ष होतो, म्हणजे यशवंतराव महाराज इंग्रजांना ज्या पद्धतीनं जळी पातळी म्हणजे जी काही म्हण आहे त्या पद्धतीनं ते त्यांना संपवतात, अक्षरशः नामहरम करतात. इंग्रजांच्या अधिकाऱ्यांना ठार केल्या जातं. इंग्रजांची रसद, दारुगोळा असेल, मद्यसाठा असेल, सगळं लुटल्या जातं. म्हणजे इंग्रजांना प्रत्येक बाबतीत यशवंतराव होळकर हे मात देतात. इतिहासकारांनी ही गोष्ट लिहिली नाही. जर ही गोष्ट लिहिली असती तर भारताचा इतिहास वेगळा असता. परंतु मला खेदानं म्हणावं लागतं की अनेक नामवंत दिग्गज इतिहासकारांनी यशवंतराव महाराजांचा इतिहास लिहिताना हात आखडता घेतल्यामुळं आजही आपल्याला त्यांचं इतिहासाचं संशोधन करावं लागतं. ज्यावेळेस ही घटना घडते त्यावेळेस म्हणजे ह्या पराभवानंतर म्हणजे मी त्या आकड्याचा उल्लेख का केला तर
भारत में कंपनी राज के कारनामे हे हिंदी पुस्तक आहे। ह्या हिंदी पुस्तकामध्ये या लढाईचं वर्णन आहे आणि हा जो आकडा आहे कर्जाचा तो आकडा त्या ठिकाणी त्या पुस्तकातच असल्यानं मी तो आकडा आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे। तर मॉन्सनच्या पराभवानंतर वेलेस्ली हा गव्हर्नर असतो, त्याला वेलेस्लीला इंग्लंडला परत मायदेशी बोलवलं जातं। तिथली जनता वेलेस्लीवर नाराज असते आणि वेलेस्ली गो बॅक। ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये वेलेस्लीच्या विरोधात पडसाद उमटतात। ते का तर यशवंतराव महाराजांनी त्यांना कुठलीही संधी दिली नव्हती म्हणून त्या मॉन्सनला मायदेशी बोलवून घेतात। तो गेल्यानंतर भारताचा गव्हर्नर म्हणून कॉर्नवॉलिस येतो। तो महाराजा यशवंतराव होळकरांना आल्या त्याला जे पाठवलेलं असतं की यशवंतराव होळकरांना कुठल्याही परिस्थितीत काय करायचं ते कर, परंतु त्यांना कंपनीसोबत करार करायला लावा। ह्या इराद्यानं हा कॉर्नवॉलिस भारतात येतो आणि येतो पण त्याचं इप्सित साध्य होत नाही, त्याचा मृत्यू होतो आणि त्याच्या मृत्यूनंतर काही दिवसात त्याचा मृत्यू होतो। यानंतर या कॉर्नवॉलिसच्या जागेवर जॉर्ज बार्लो येतो आणि त्यानं तो आल्यानंतर तो महाराजा यशवंतराव होळकरांना तह करण्यास भाग पाडत नाही, मात्र दौलतराव शिंदेचा जो मुंशी असतो कमल नयन ह्याला आमिष दाखवतो आणि दौलतराव शिंदेचा मुंशी कमल नयनच्या माध्यमातून 23 नोव्हेंबर 1805ला इंग्रजांचा तह घडून आणून देतो। इतिहासातली अतिशय दुर्दैवी घटना की दौलतराव शिंदेही इंग्रजांच्या अधीन जातात। 23 नोव्हेंबर 1805ला ते स्वतःचं जे राज्य आहे, स्वतःचं जे काय हे स्वतः ते इंग्रजांच्या अंकित होतात। पुढे महाराजा यशवंतराव होळकर लाहोरला जातात। काबूलचा बादशाह त्यांना मदतीचं आश्वासन देतो की बाबा इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी मी तुम्हाला अर्थ आणि फौजेची मदत करू शकतो, परंतु दुर्दैवानं महाराजांना काबूलला जाता येत नाही। ते भरतपूरहून गांगरसोलीला येतात, अर्थात खंडेराव होळकरांचं दर्शन घेतात तिथं समाधीचं। तिथून ते अजमेरला जातात। अजमेरहून ते पंजाब, नारनौल, जिंद, पटियाला आणि 13 डिसेंबरला ते सतलज नदी पार करून अमृतसर मार्गे अमृतसरहून ते लाहोरला पोहोचतात। तिथं लाहोरला ते म्हणजे अमृतसरला सुवर्ण मंदिराचं तिथं ते दर्शन घेतात गुरुग्रंथ। तिथं जाऊन शीख सरदार जे आहेत त्यांची भेट घेतात, त्यांना इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी तयार करतात। त्यांना सांगतात की आपण एकत्र येऊ, मी जर शीख झालो तर तुम्ही माझी साथ द्याल का, अशा पद्धतीचा प्रस्ताव महाराजा यशवंतराव होळकर त्या ठिकाणी मांडतात। म्हणजे शीख म्हणतात किंवा तुमच्यावर विश्वास नाही आमचा, आम्ही तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा। तर महाराजा यशवंतराव होळकर म्हणतात की मी शीख धर्म स्वीकारतो, अर्थात पगडी घालतो, मी माझा जो धर्म आहे तो बदलतो, मी शीख होतो, त्यावेळेस तरी तुम्ही विश्वास ठेवा। तर जी काय अमृतसर लाहोरमधली मंडळी आहे आणि रणजितसिंह महाराज जे आहेत त्यांच्याशी गाठी भेटी होतात। त्यांचं एक जे दुर्मिळ भेटीचं जे चित्र आहे त्यावेळेस आमिर खान पेंढारे हा महाराजा यशवंतराव होळकरांच्या सोबत असतो। तो आमिर खानही त्याच म्हणजे त्याच दरम्यान तोही इंग्रजांना फितूर होतो। तर या भरतपूरच्या म्हणजे महाराज निराश होतात। ते ज्यावेळेस याला जातात लाहोरला जातात त्यावेळेस निराश होतात। ते शीखांना म्हणजे शीख धर्म त्यांचा मंजूर असतो, परंतु महाराजा यशवंतराव होळकरांसोबत इंग्रजांच्या विरोधात लढायचं हे त्यांना मान्य नसतं, म्हणून शीख मंडळी ही महाराजा यशवंतराव होळकरांना नकार देतात आणि शेवटी महाराज परत येतात। तर या भरतपूरच्या लढाईनंतर महाराजांना दुसरा धक्का बसतो, तो म्हणजे जसं हडपसरच्या लढाईनंतर जसं फत्तेसिंग माने जातात तसं भरतपूरच्या लढाईनंतर धौलपूरजवळ म्हणजे मेवाडमध्ये जे धौलपूर आहे त्या धौलपूरजवळ जिरोट नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी जनरल लेकची आणि
भवानीशंकर खत्री, त्याच्यानंतर मुर्तजा खान, आफ्रिदी, बहादूर खान व अशरफ खान हे 6 जण लेकची भेट घेतात आणि फितूर होतात. 7 नोव्हेंबर 1805ला जनरल लेक ह्या भवानीशंकर खत्रीला, हा भवानीशंकर खत्री महाराजांचा बक्षी असतो, सेनापती असतो. तर त्याला फितुरीच्या बदल्यामध्ये, कारण त्याचं कारण एक होतं, ही माणसं म्हणजे पैशासाठी, मोठेपणासाठी, जहागिरीसाठी आसुसलेली होती. त्यासाठी ही फितूर झाली. महाराजा यशवंतराव होळकरांचं ध्येय होतं की या देशातून इंग्रजी सत्तेचं उच्चाटन करायचं. परंतु त्यांच्यासोबत असलेली जी मंडळी आहे, काही मंडळी जी आहे, तर ती मोहात अडकली होती. ती सत्तेमध्ये, संपत्तीमध्ये, जहागिरीमध्ये, ते इंग्रजांचे अंकित होण्याची त्यांची मानसिकता होती. त्यामध्ये हा लाला भवानीशंकर खत्री आहे. तो 7 नोव्हेंबर 1805ला तो फितूर होतो. इंग्रज त्यास नफजगड नावाचं भाग देतात आणि दिल्लीमध्ये रुस्तुम खान नावाचा एक माणूस असतो, त्याची एक हवेली असते. ती हवेली म्हणजे दिल्लीमधलं जे चांदणी चौक आहे, तर त्या चांदणी चौकामध्ये कुचा घासीराम नावाचा जो परिसर आहे, त्या ठिकाणी एक हवेली असते. मी त्या हवेलीला मागच्या वर्षी भेट दिली 2 वर्षापूर्वी. तर ती हवेली खूप मोठी हवेली आहे. तर ती हवेली त्या लाला भवानीशंकरला देतात. परंतु ज्या वेळेस दिल्लीतल्या लोकांना माहीत होतं, दिल्लीमध्ये त्या परिसरात राहणाऱ्या लोकांना माहीत होतं की याने आपला राजा होळकरांना, म्हणजे त्याच्या स्वतःच्या राजाला, मालकाला ज्यावेळेस धोका दिला आणि इंग्रजांशी हात मिळवणी केली, म्हणून त्या हवेलीचं नावच, म्हणजे इतिहासामध्ये बघा की कसे पायंडे पडतात, लोक मेल्यानंतरही सोडित नाहीत. तुम्ही कितीही चांगला पराक्रम करा, पण शेवटी फितूर व्हा, किंवा धोका दिल्यानंतर त्यांच्या नंतर येणाऱ्या पिढीला ज्या काही यातना आणि त्रास भोगावा लागतो, तर तो या प्रकरणातून आपल्याला पाहायला मिळतो. भवानीशंकर हा दिल्लीमध्ये स्थायिक होतो, परंतु त्याला काही दिवसांनी ते जे मिळालेलं असतं त्याचा त्याला उपभोग घेता येत नाही. कारण तिथली लोक त्याला नमक हराम की हवेली म्हणतात. तर ज्या वेळेस येतात भवानीशंकर जर त्या हवेलीच्या दरवाजामध्ये उभा जर राहिला, तर नमस्ते नमक हराम साहब, भवानीशंकर जी नमक हराम, म्हणजे त्याला नमस्कार करताना सुद्धा त्याला नमक हराम म्हटल्या जायचं. तर तो लाला भवानीशंकर हा खूप अपमानित होतो. लोक त्याला अक्षरशः आजही दिल्ली सब बोर्डाने तिथं ती ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन केली आणि तिथं भारत सरकारचा एक बोर्ड लागलेला आहे. त्या बोर्डवर लिहिलेलं आहे की छत्ता नमक हराम भवानीशंकर खत्री की हवेली. आजही तिथं त्या भवानीशंकरच्या फितुरीचं जे प्रतीक आहे ते हवेली आहे. भवानीशंकरच्या नंतर तो शाही आडनाव असतं या भवानीशंकरचं. मी गेलो तिथं, त्यांचे आताचे जे वारसदार आहेत ते नोएडाला राहतात, परंतु भवानीशंकरच्या एका चुकीमुळं ती जी माणसं आहे, त्यांची जी पिढी आज कुठेही समाजामध्ये येऊ शकत नाही. जर ते कुठेही अभिमानानं सांगायला गेले की आम्ही लाला भवानीशंकर खत्रीचे वंशज आहोत, तर लोक त्यांना म्हणतात की हा तोच का नमक हराम, त्यानं यशवंतराव होळकरांची साथ सोडली होती, कशासाठी, तर हवेलीसाठी. तर अशा पद्धतीनं त्या परिवाराला आजही मानहानी सहन करावी लागते. अक्षरशः त्यांनी ती हवेली आज विकलेली आहे. 2018 ती हवेली त्यांनी विकली, परंतु ती दिल्ली बोर्डानं दिल्ली शहरातलं एक ऐतिहासिक स्थळ म्हणून तिथं बोर्ड लावलेला आहे. ती हवेली तर अनेकांनी विकली तिथं. म्हणजे ती जी हवेली आहे तिथं ती हवेली तिथं त्या दरवाजापर्यंत जाऊस तर ती हवेली दिसत नाही. खूप मोठी अशी दक्षिण उत्तर बाजूला अशी खूप मोठी हवेली आहे. लाकडाचं काम आहे, दगडाचे दरवाजे आहेत आणि त्याच्यावर देखील बोर्ड आहे. तिथे गेल्यानंतर बरेच जण भवानीशंकरची माहिती देत नाही, कारण ती त्यांनी विकत घेतलेली असते आणि त्यांचे जे मालक आहेत, भवानीशंकरचे जे वारसदार आहेत, ते सांगतात की अशा पद्धती इतिहास सांगू नका. परंतु मी 2 वर्षापूर्वी गेल्यानंतर ही सगळी माहिती कलेक्ट केली. तर ह्या फितुरीमुळं त्याला ते असं मिळतं, परंतु त्याच्या पुढच्या पिढीला ते मानहानीच मिळते. त्याच्यासोबत जसं म्हणतात की धन मिळाल्यानंतर त्याच्यासोबत शाप असतो किंवा दुःख असतं, तर अशा पद्धतीने हे जिवंत उदाहरण मी आपल्यासमोर ठेवलं.
त्यानंतर पुढे असाच हा जो आमिर खान असतो पेंढारी, हा याला टोकची नवा म्हणजे टोंक नावाचं जे गाव आहे, जहागीर आहे, ते त्याला देतं. तो देखील फितूर होतो. आणि अशा पद्धतीने यशवंतराव महाराजांच्या अनेक चांगल्या सरदारांनी ते त्यांच्याशी फितूर झाले. का तर स्वतःच्या स्वार्थासाठी फितूर झाले. मग आमिर खानला टोकचं नवाब झाला. त्याच्यानंतर मुर्तुजा खान आहे, त्याला पळवळ दिलं. आफ्रिदीला होडल, मालागड आणि मालखेडा ही गावं दिली. बहादूर खान आणि अशरफ खानला शापूर बाराबंकी जे दिल्लीजवळ आहे, तर ही गावं त्या ठिकाणी इंग्रजांनी दिलेली आहे. तर अशा पद्धतीने यशवंतराव महाराज होळकर यांच्या जीवनामध्ये असे बिकट प्रसंग आलेले आहेत. ते शेवटपर्यंत इंग्रजांच्या विरोधात लढत असतात. त्यांच्यासोबत ते त्यांचा आणि इंग्रजांचा करारही देखील होतो. परंतु इंग्रज म्हणजे ज्या करारामध्ये ज्या काही कलम ठरलेल्या असतात त्यानुसार इंग्रज वागत नाहीत. सातत्यानं त्याचं उल्लंघन करीत असतात. जी शांतता संधी ज्याला म्हणतात, म्हणजे जो करार असतो त्याचं उल्लंघन इंग्रजांकडून होत असतं. म्हणून महाराजा यशवंतराव होळकर सातत्यानं इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी पुन्हा एकटे फौज तयार करतात. तोफखान्यामध्ये काम करतात. तर त्यांना म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये 2-3 आघात होतात की ज्यावेळेस हडपसरची लढाई झाली त्यावेळेस त्यांना संगीन लागते त्यांच्या हाताला. त्याच्यानंतर बडगोंदा जे गाव आहे त्या ठिकाणी तयार केलेली जी बंदूक आहे, रायफल आहे, त्याचं परीक्षण करीत असताना त्यांना चाप लागतो. म्हणजे जी चाप असतो मोठ्या रायफलचा, तो चाप लागतो आणि त्यांच्या तो डोळ्याला लागतो. म्हणजे त्यांचा एक डोळा त्या ठिकाणी निकामी होतो. पुढं नावलीमध्ये ज्यावेळेस तोफखान्यामध्ये शोभाराम तोफचीसह काम करतात त्यावेळेस एका गोळ्याचं परीक्षण करताना तो तोफ गोळा फुटतो आणि महाराजा यशवंतराव होळकरांना ब्रेन ट्यूमर होतो. तो 1808 मध्ये म्हणजे ह्या सगळ्या घटना ते निराश होऊन ज्यावेळेस येतात भानपुऱ्याला येतात त्या दरम्यान त्यांना ब्रेन स्ट्रोक होतो. म्हणजे त्यांना मेंदूज्वर होतो. परंतु त्या काळात रोगाचं परीक्षण निश्चित नसल्यानं महाराजांना खूप त्रास व्हायचा. तर इतिहासकारांनी असं लिहिलं की त्यांना वेड्याचे झटके येत होते. परंतु मित्रांनो, मला एक सांगा, ज्यावेळेस साधा एखाद्या माणसाला मुतखडा जर झाला है ना, तर माणूस त्या वेदना सहन करू शकत नाही. अक्षरशः धरणीमाय ठाय करतो. म्हणजे धरणीवर लोळतो. स्वतः मी अनुभव घेतलेला आहे. तर तो ब्रेन स्ट्रोक आहे. ज्या माणसांच्या मेंदूमध्ये खूप त्रास आहे, मेंदूज्वर आहे, ती माणसं वेड्यासारखी फिरतात. महाराजा यशवंतराव होळकर हे शांत पद्धतीनं त्यांना ज्यावेळेस ते आठवायचं त्यावेळेस ते म्हणजे ते आठवण त्यांना सतावत होती की आपल्याला थांबायचं नाही, शांत बसायचं नाही, तर इंग्रजांच्या विरोधात लढायचं. तर 1808 पासून त्यांना मेंदूज्वर सुरू होतो. ते त्यांच्या मुलीचं लग्न करतात. भीमाबाईचं हे सरदार गोविंदराव बुळेंसोबत लग्न करतात. कोंच परगणा जो असतो तो कोंच परगणा त्यांना देतात. भीमाबाई ही आपल्या पित्याच्या तालमीमध्ये तयार झालेली असते आणि त्यांना मुलगाही असतो मल्हारराव. तर अशा पद्धतीनं महाराज यशवंतराव होळकर 1809-1810 पर्यंत त्यांचं शेवटचं पत्र जे आहे ते झालावडच्या राजाला जे लिहिलेलं असतं, झालावडच्या राजाकडून जी खंडणी त्यांना मिळायची असते ती मिळत नाही आणि ते शेवटचं पत्र आपल्याला 1810 मध्ये मिळतं. आणि 28 ऑक्टोबर 1811ला महाराजा यशवंतराव होळकरांचं या मेंदूज्वरानं त्यांचं निधन होतं. हा जो एक राजा आहे ज्याचं स्वप्न म्हणजे ते त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचले होते, परंतु परिस्थिती त्यांच्या बाजूने अनुकूल होती. परंतु इथले जे सरदार होते, संस्थानिक होते, ते त्यांच्या बाजूने नव्हते. ते इंग्रजांना विनाकारण घाबरले आणि यशवंतराव महाराजांची साथ नाकारली आणि या देशावर युनियन जॅक अर्थात ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य पूर्णपणे स्थापन झालं. इंग्रजांनी जे 150 वर्ष राज्य केलं तर ते म्हणजे भारतामधल्या संस्थानिकांमध्ये वेगवेगळ्या विषयावरून म्हणजे फोडाफोडी केली, जातीभेद केला, वंशभेद केला, भाषाभेद केला आणि प्रांतभेद करून या सगळ्यांची फोडाफोड केली. तोडफोड आणि सामदाम दंडभेद नीतीचा वापर करून ईस्ट इंडिया कंपनीच्या आधिपत्याखाली हा भारत घेण्याचं जे स्वप्न होतं इंग्रजांचं ते त्यांनी पूर्ण केलं. यशवंतराव महाराज होळकर यांचं जे चित्र आहे ते चित्राचं जे वर्णन आहे ते ग्रँड डफ थार्ने नावाचे जे युरोपीय लेखक होते त्यांनी आपल्या डायरीमध्ये करून ठेवलेले यशवंतराव होळकर हे कसे दिसायचे. आज आपण इतिहास बघतो पण त्यांचं चित्रही आपल्याला पाहिजे. अनेक सरदारांचे आज चित्र उपलब्ध नाही, परंतु महाराजा यशवंतराव होळकरांचा चेहरा जो होता रुबाबदार होता, दाढी, त्यांचं जी काय ध्येयष्टी होती, ध्येय
एस टी जी होती ती त्या या थारण्या आणि ग्रँड डपनी लिहून ठेवली. त्याच्यानंतर महाराजा यशवंतराव होळकरांनी राज्याभिषेकानंतर स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा आणि शिक्का तयार केला. त्यांची बिरुदावली स्वतःची तयार केली, जी बिरुदावली त्यांच्या तोफेवर त्या ठिकाणी फारसी भाषेमध्ये त्या ठिकाणी कोरल्या जायची. तर अशा पद्धतीनं हे आगळं वेगळं राजाचं राजपण असलेलं हे आपल्याला इतिहासाचं पान आपल्याला आज मला सांगायचं भाग्य मिळालं. यशवंतराव होळकर यांची राज्याभिषेकाची जी सोन्याची मूठ असलेली तलवार आहे ती तलवार त्यांच्या मुलाकडे जाते आणि महिदपूरच्या लढाईतून ती तलवार आजही म्हणजे लंडनला जे संग्रहालय आहे आल्बर्ट व्हिक्टोरिया म्युझियम त्या ठिकाणी ती पोहोचलेली आहे. आणि ही सगळी जी काही मी माहिती सांगितलेली आहे राज्याभिषेकाचं वर्णन जे आहे तर हे वाकाई होळकर नावाचं पुस्तक आहे. त्यानंतर काही कागदपत्र आहेत. महेश्वरला जो अहिल्यादेवी होळकरांच्या छत्रीसमोर शिलालेख लावलेला आहे त्या शिलालेखामध्ये महाराजा यशवंतराव होळकरांच्या राज्याभिषेकाचं वर्णन आहे. यापूर्वी मी तो स्पेशल व्हिडिओ त्या विषयावर केलेला आहे. आणि जिओग्राफी अँड पॉलिटिक्स इन सेंट्रल इंडिया हे जे पुस्तक आहे तर लेखक रवींद्र प्रताप सिंग यांनी त्या पुस्तकामध्ये राज्याभिषेकाचा उल्लेख केलेला आहे. मला अनेक मंडळी यापूर्वी राज्याभिषेकाचे संदर्भ प्रमाण मागत असायचे, परंतु आता कोणी मागत नाही. 4 वर्षापूर्वी महाराजा यशवंतराव होळकरांचा राज्याभिषेक नाकारणारी मंडळी मोठ्या संख्येनं होती, परंतु ज्यावेळेस असे लाईव्ह झाले आणि वेगवेगळे लेख लिहिले ते लेखात भर घालण्याचं काम द फॉल ऑफ मुघल एम्पायर जे आहे त्या पुस्तकात देखील यशवंतराव महाराजांच्या राज्याभिषेकाची नोंद आहे आणि हे खूप मोठे पुरावे आहेत. त्यानंतर होळकरांच्या गॅझेटमध्ये म्हणजे जदुनाथ सरकार यांनी भाग 4 पुस्तकात देखील त्या राज्याभिषेकाचा उल्लेख केलेला आहे. द हिंद राजस्थान हे मेहतांचं पुस्तक आहे आणि बडोद्यावरून ते प्रकाशित झालं होतं. त्याच्यानंतर जॉन माल्कमनी लंडनहून 1823ला अ मेमर ऑफ सेंट्रल इंडिया या पुस्तकात देखील माहिती आहे. आणि महाराजा यशवंतराव होळकर यांचे छायाचित्र जे आहे आपण जे बघतो ते 1890मध्ये चित्रकार प्रतापराव जाधव यांच्याकडून तत्कालीनचे इंदोरचे महाराजा शिवाजीराव होळकर महाराज यांनी तयार करून घेतले होते. तर अशा पद्धतीचं इतिहास जो आहे महाराजा यशवंतराव होळकरांचा जो काय अज्ञात इतिहास आहे तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं मला दिलेल्या वेळेपेक्षा मी जास्त बोललेलो आहे. अख्खी लाईव्ह असेल तर मला मेसेजमध्ये सांगा, मी थांबतो. अजून एक गोष्ट आहे, अनेकांना वाटतं की बऱ्याचशा गोष्टी हा कपोलकल्पित आहे, परंतु मी अनेक साधनं या ठिकाणी जमवलेली आहे. हे महाराजा यशवंतराव होळकरांच्या पत्रव्यवहाराचा अधिकृत पुस्तक आहे. शिंद्यांचा म्हणजे व्यासघाटचा होळकर इंग्रज तह या पुस्तकात दाबा दांडेकर यांचं पुस्तक आहे. नाटक आहे, परंतु याच्यात काही माहिती प्रमाणित दिलेली आहे. त्यानंतर ही लाला भवानी म्हणजे जी वाकाई होळकर आहे त्याचं मराठी पुस्तक हे आहे. अत्यंत खराब झालेलं आहे ते. कुणालाही म्हणजे त्याच्यातले अनेक पेज हे गायब झालेले आहेत, म्हणून हे पुस्तक कुणाला देत नाही माझ्या माहितीसाठी. लाला भवानी शंकर बक्षीचं हे जे पुस्तक आहे हे पुस्तकही आपल्या संग्रहात आहे. होळकरशाहीचा इतिहास हेही आहे. आणि त्याच्यानंतर महाराजा यशवंतराव होळकरांची अनेक पुस्तकं मी म्हणजे कागदपत्र पुस्तक लिहिण्यासाठी ही संकलित केलेली आहे. नटनागर शोध संस्थान जे आहे मध्य प्रदेशमधलं सीतामऊचं त्या ठिकाणाहून ही सगळी कागदपत्र यशवंतराव महाराजांची म्हणजे बुळे बखर आणि महाराजा यशवंतराव होळकर यांची अस्सल जी पत्र आहेत त्याची प्रतिलिपी ही या कागदपत्रांमध्ये आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या पुराव्यासह आपण पुस्तक लिहिणार आहोत. मला वाटतं आज मी माझ्या वेळेपेक्षा जास्त बोललेलो आहे. तर उद्या म्हणजे पुढे देखील लाईव्ह सेक्शन आहेत, त्यामध्ये केतनपुरे असतील, इंदोरचे आमचे मार्गदर्शक सुनील नाना मतकर असतील, भानपुऱ्याचा इतिहास सांगण्यासाठी डॉक्टर प्रद्युमन भट सर असतील, त्याच्यानंतर होळकरांच्या नाण्याच्या संदर्भात लाईट बंद कर ग बाई ते, तर प्रशांतजी ठोसर असतील. अरे हे लाईट राहू दे. तर अशी चांगली मंडळी या ठिकाणी
माहिती देणार आहेत. तर माझी सर्वांना नम्र विनंती आहे की हे अधिकृत चांगलं पेज आहे. कुठलीही माहिती जर हवी असेल किंवा कुठलेही प्रश्न जर असतील तर मला माझ्या व्हॉट्सअपवर मला संपर्क करावेत आणि मी आपल्या सगळ्यांच्या शंकेचं समाधान निरसन करण्याचं काम मी माझ्या बुद्धीप्रमाणे नक्कीच करेल. सध्या पावसाचं वातावरण आहे, लाईट देखील जात येत असल्यामुळं आपल्याला व्यत्यय होतो. म्हणून मी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि येणाऱ्या काळामध्ये अजून नव्या संदर्भासह, नव्या पुराव्यासह, नव्या माहितीसह, अर्थात महाराजा यशवंतराव होळकरांनी माळव्यामध्ये उत्तरेमध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या नंतर नेपाळमध्ये जे पशुपतीनाथाचं मंदिर बांधलं त्याचे जे पुरावे आहेत, त्याचं जे पत्र आहे किंवा रामपुरा असेल, भानपुरा असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी जे अहिल्यादेवीचं जे काम होतं, अपूर्ण म्हणजे काम होतं, ते पूर्ण करण्याचं काम देखील या सगळ्या संघर्षामध्ये, धावपळीमध्ये त्यांनी पूर्ण करण्याचा काम केलेलं आहे. आणि शेवटचं एक सांगतो की माझे माळशिरस येथील मित्र नागेश वाघमोडे यांच्या माध्यमातून महाराजा यशवंतराव होळकर यांचा स्मृतिदिन आम्ही भानपुरा या ठिकाणी सुरू केला. भानपुरा या ठिकाणी महाराजा यशवंतराव होळकरांची छत्री आहे, भुईकोट किल्ला आहे. त्या किल्ल्यामध्ये कृष्णामाई होळकर यांनी त्यांची समाधी बांधलेली आहे. तर भुईकोट हा पाहण्यासारखा आहे. त्या ठिकाणी नागेशरावनी पहिल्यांदा मदत केली. कार्यक्रम सुरू झाला आणि त्यानंतर 28 ऑक्टोबरला महाराजा यशवंतराव होळकर यांचा स्मृती दिवस मी त्या ठिकाणी आम्ही अभ्यास दौरा म्हणून वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी साजरा करीत असतो. मी ज्या ठिकाणी राहतो जालना जिल्हा अंबड या ठिकाणाहून ते गाव तब्बल 700 किलोमीटर आहे, राजस्थानच्या सीमेवर आहे. तर दरवर्षी त्या ठिकाणी कार्यक्रम घेतो. 2020मध्ये देखील कोरोनाची परिस्थिती बरी झाल्यानंतर आम्ही राहुल वावरे असेल, मी अजून पांडुरंग असेल, ह्या सगळ्या मित्रांना घेऊन आम्ही दौरा केला, अभ्यास दौरा केला आणि यशवंतराव महाराजांच्या संबंधित जी काही माहिती ती कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला. हे का सांगतोय तर ज्यांना इतिहासाची आवड आहे, ज्यांना आपला पराक्रम बघायची किंवा समजून घेण्याची म्हणजे ज्यांच्या मनामध्ये आहे त्यांनी एकदा तरी ह्या भानपुऱ्याला एकदा भेट दिली पाहिजे, रामपुऱ्याला भेट दिली पाहिजे. अनेक मंडळी आहे पर्यटनासाठी, सहलीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात. जिथं आपलं काहीच नाही त्या ठिकाणी पैसा आणि वेळ खर्च करतात. तर माझी या माध्यमातून विनंती आहे की बंधूंना, आपण होळकरांचं जे साम्राज्य आहे उत्तरेमध्ये नर्मदेच्या म्हणजे अगदी बुऱ्हाणपूरपासून ज्यावेळेस सुरू होतं, तापीपासून जे सुरू होतं तर ते आपण बघितलं पाहिजे. आणि होळकरांनी जे भव्य दिव्य जे काम केलेलं आहे, होळकरांच्या ज्या वास्तू आहेत, अहिल्यादेवी होळकरांनी जी 13,000 शिवालय, वेगवेगळे घाट, मंदिरं, रस्ते, अन्नछत्र निर्माण किती आपण बघितली पाहिजे. आणि एकदा का होईना भानपुरा आपण बघितला पाहिजे. हिंगलाजगड किल्ला कसा आहे तो समजून घेतला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला महाराजा यशवंतराव होळकर समजणार नाहीत. येणाऱ्या काळामध्ये आपण महाराजा यशवंतराव होळकर यांचा पुतळा त्या भानपुरा गावामध्ये पुतळा बसवणार आहोत. त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू असून हे जो स्मृतिदिन आहे दरवर्षी आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करू. 2021 या वर्षी जरी 28 ऑक्टोबरला जर अडचण नसली तरी आम्ही पुन्हा भानपुऱ्याला राहू. दिवाळीनंतर त्या ठिकाणी जात असतो. म्हणून सर्वांना या निमित्तानं पुन्हा एक विनंती आहे की आपण सर्वांनी एकदा भानपुरा बघितला पाहिजे. आणि महाराजा यशवंतराव होळकर यांचा जो काही इतिहास आहे, जी काही माहिती आहे ती मी संदर्भाने दिलेली आहे. अक्षय बर्वे आणि राहुल वावरे यांचा खूप चांगला प्रयत्न आहे. इतिहासाची एक चर्चा, इतिहासाची माहिती देण्याचा जो काही पायंडा आहे तो अतिशय चांगला आहे. या सर्वांचं आपण अभिनंदन करूया. आणि मला या ठिकाणी बोलण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय मल्हार. संजू भाऊ, आपण पूर्ण वेळ ऐकत आहात. 6 वाजल्यापासून मी आपला मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद मोहनजी शिंगाडे साहेब, आपण सर्वांनी जे मला समजून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. धन्यवाद. जय मल्हार. अक्षय थांबतो, राहुल थांबतो.